येस, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आजचं सत्र आपलं आहे एकूण पूर्ण वर्षभराची जी आपली स्ट्रॅटेजी, बरोबर ना? पूर्ण वर्षभराची म्हणजे 2023च्या एक्झाम साठीची स्ट्रॅटेजी असं आपण म्हणू, बरोबर? हा, आता इथे मला काय म्हणूयात आपण मिक्स्ड क्राऊड दिसतोय. मिक्स्ड म्हणजे कसं मी म्हणतेय तुम्हाला, आत्ता समोर कोण थांबा, त्याच्यासाठी मीच तुम्हाला, आणि कोणी पळून जायचंय असं मीच सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे? तुमच्यापैकी जे कोणी व्यक्ती आता 21 ऑगस्टची परीक्षा देणार आहेत, 21 ऑगस्टला येणारी परीक्षा देणार आहेत. हा पण 21 ऑगस्टला येणारी परीक्षा देणार आहे आणि माहिती आहे की आपण आधी अभ्यास चांगला केलेला आहे, क्लिअर होण्याची शक्यता आहे. आता तुमच्यापैकी असे काही, म्हणजे उलट म्हणूयात, आता कुणी जा हे सांगण्यापेक्षा मी म्हणेन की कोण थांबा हे सांगते मी सेशन मध्ये. कोणी थांबायचंय? पहिलं की ज्याला माहिती आहे की माझा अभ्यास फारसा नीट झालेला नाही 21चा आणि मी फोकस पुढच्या त्याच्यावर करतोय, देतोय. ते 21 ऑगस्टचा अटेम्प्ट नाहीयेत ना, त्याच्यामुळे फॉर्म भरलाय तर देतोय बाबा, असं आहे. पण पुढचा सगळा जो फोकस आहे तो पुढचा आहे सगळा, अशांनी थांबायचंय. आणि जे सगळे न्यू कमर्स आहेत, म्हणजे काय की 21 ऑगस्टशी त्यांचा संबंध नाही. आपण कशाबद्दल बोलतोय? 21 ऑगस्ट म्हणजे पूर्व परीक्षा होणारे या वर्षीची एमपीएससीची पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला. जे ती फोकस करतायत असे जेवढे कोणी इथे असतील आपल्यातले, मी त्यांना सांगणार आहे की आता फक्त आणि फक्त तुमचा फोकस कशावर पाहिजे? 21 ऑगस्ट. म्हणजे बऱ्यापैकी जण मला माहिती आहेत आपल्यातले काही जण की जे घाबरतायत जरा. नवीन पद्धती बदलली, आता ऑप्शनलचा अभ्यास होईल का? आता रायटिंग इतके दिवस अभ्यास केला तो सगळा आपण कशाचा केलाय? ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा केलाय, तर मग तो अभ्यास होईल का? काही जणांनी तुमच्यापैकी असे बॅचचे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आधी गेल्या वर्षीच्या बॅचेस केल्यात, आता संपत आल्यात, आणि मग सगळं जे फोकस होतं ते सगळं ऑब्जेक्टिव्ह वर होतं ना. अभ्यास, स्ट्रॅटेजी, वर्षभर प्लॅन सगळं काही त्या पद्धतीने केलं, आणि मग आता खरंच होईल का इथून पुढच्या, म्हणून पॅनिक होतोय. म्हणून आपण ही सगळी आत्ताची पण सत्र करतोय. मी पुन्हा एकदा जे मी पहिल्या सत्रात सांगितलं होतं सिलेबस बदलल्या किंवा काय परीक्षा पद्धती बदलल्यानंतर, तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात पहिला मुद्दा काय होता? जर तुम्ही 21 ऑगस्ट मनापासून अभ्यास करून देत असाल आणि तुम्हाला खात्री आहे की बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, तर देर इज नो लाईफ बियॉन्ड प्रिलिम्स. तुम्ही फक्त आणि फक्त प्रिलिम्सचा अभ्यास करायचा. ठीक आहे? बस एवढं आत्ता सांगितलं एवढंच. आणि आता उरलेले आहेत हे मी सगळं असं गृहीत धरते की हे सगळे काय आहेत? पुढच्या वर्षीच्या अभ्यासाच्या तयारीसाठीची असलेली लोक इथे आहेत असं गृहीत धरते. ठीक आहे? मग सुरू करूयात आपण. तर बघा, मुळात हा स्ट्रॅटेजी शब्द जो आपण वापरलाय तो म्हणजे काय असतो रे? स्ट्रॅटेजी, वर्षभराची स्ट्रॅटेजी म्हणजे काय? खरं म्हणजे की तुम्ही अभ्यास करताना अगदी परीक्षा पद्धती काय आहे इथपासून समजून घेण्यापासून, म्हणजे प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू इथपासून समजून घेण्यापासून ते किती मार्कांना हे समजून घेण्यापासून, तुमचा सिलेबस काय, तुमचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीचे असणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील तर ते कशा पद्धतीचे असणार आहेत, बुक लिस्ट काय असावी लागणार आहे, रिसोर्सेस काय वापरायचे आहेत आपल्याला, आपल्या स्वतःचा स्ट्रॉंग सब्जेक्ट काय आहे, वीक सब्जेक्ट काय हे शोधून स्ट्रॉंगला अति स्ट्रॉंग करण्यासाठीची असणारी गोष्टी वीकला ऍव्हरेजवर आणून ठेवण्यासाठीच्या आपल्या काही आपल्याला ठरवायचंय. थोडक्यात काय म्हणतो आपण? आपल्याला निर्णय घ्यायचे. आपल्याला छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टींचे निर्णय घ्यायचे. ते निर्णय घेण्यासाठीची असलेली इन्फॉर्मेशन, ते निर्णय घेण्यासाठीचं असलेलं अनालिसिस, ह्या दोन गोष्टी, आणि त्याच्याप्रमाणे ऍक्च्युअल तुम्ही निर्णय घेतलाय कशाचा? ओव्हरऑल वर्षभराचं प्लॅनिंग. त्या प्लॅनिंग मध्ये सुरुवातीला तुम्ही पॉलिटी करताय का ज्योग्राफी करताय? करताना तुम्ही पॉलिटी नुसतं वाचताय का त्याच्यावरचे प्रश्न लिहिताय? ते प्रश्न लिहिताना तुम्ही ते तपासून घेताय का नुसते स्वतःजवळ ठेवताय? केस स्टडीज काही वेगळ्या काढताय का? न्यूजपेपर वरती भर देताय का? ते वाचताना कशा पद्धतीने वाचताय? हे सगळं म्हणजे काय असतं बेसिकली? हे म्हणजे स्ट्रॅटेजी. ठीक आहे? थोडक्यात असे तुमचे प्रत्येक विषयाचे स्वतंत्र सत्र होतातच. हाऊ टू सिलेक्ट ऑप्शनल झाला ना तुमचा, राईट? किंवा मग काय म्हणूयात आपण की जुन्या पद्धतीत काय होतं आता काय? मयूर सरांनी हे सत्र घेतलं तुमचं, राईट? या सगळ्यांसहित मी म्हणते प्रत्येक विषयानुसार सत्र आहेतच, पण ओव्हरऑल त्याला आपण म्हणूया की कशा कशाचा तुम्हाला विचार करायचा, कशा कशाचा विचार करण्यासाठी ते मुद्दे काय असले पाहिजेत, आणि कुठल्या विषयाला जास्ती महत्व देऊन ते आत्ता तुमचं ठरलेलं पाहिजे, आणि कुठला विषय थोडासा तुम्ही नंतर हँडल केला तरी चालेल. अशा सगळ्याची गोष्ट म्हणजे असते तुमचं स्ट्रॅटेजी. तुम्ही घेताय तो निर्णय आणि आफ्टर ऑल प्लॅनिंग करणं, ते प्लॅनिंग इम्प्लिमेंट करणं, फायनली इम्प्लिमेंट पर्यंत ते येतं, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहितीये की आपल्याकडे काय सगळे भारतीय इथे समोर आहेत आणि समोर बसलेले आपल्या जीन्स मध्येच आहे. प्लॅनिंग जबरदस्त करतो आपण, पण इम्प्लिमेंटेशन मध्ये मात्र आपण मार खातो, हे माहितीये तुम्हाला, राईट? कारण का प्लॅनिंग जे करतो हे सगळं आपण सगळ्या इन्फॉर्मेशनवर करत नाही, सगळ्या प्रॅक्टिकल ग्राउंड्सवर करत नाही, आपली ताकद काय ह्याच्यावर करत नाही आपण.
म्हणजे तुम्हाला जर एखाद्याला 8 तासांपेक्षा जास्त बसवूनच जाऊ शकत नाही, तो 10 तासाचं प्लॅनिंग नाही करू शकत. त्याने एक मग 6.5-7 तासांचं प्लॅनिंग करावं, ज्याला 8 तासापेक्षा जास्त बसणं शक्य नाही. सो एक म्हणजे स्वतःचे पण जे काही पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, हे पण फाइंड आउट करणं. ठीक आहे. मग आता एक एक मुद्दा घेऊन आपण बोलायला सुरुवात करणार आहोत. आता बघा, ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात शेवटी काय, सगळं स्ट्रॅटेजी आणि हे सगळं करतो आपण. आधी मी सगळ्यात शेवटवाला मुद्दा बोलणार आहे, मग आपण पहिल्या मुद्द्याकडे जाऊया. सगळ्यात शेवटवाला मुद्दा म्हणजे काय असणार आहे की सगळं तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली, सगळे विषय सत्र केले, तुम्ही हाऊ टू सिलेक्ट ऑप्शनल निवडला, त्याचा अभ्यास केला, प्लॅनिंग केलं की नोव्हेंबर पर्यंत समजा ऑप्शनल संपवायचा आहे. संपेल का माहिती नाही आपल्याला. ठीक आहे. किंवा मग काय रायटिंग करायचं मला डिसेंबर पर्यंत, जानेवारीच्या नंतर मला काय कम्प्लिटली प्रिलिम्स फोकसनी मला अभ्यास करायचा आहे. कदाचित एप्रिल मे जून मध्ये आपली प्रिलिम्स होईल, त्यावेळेपर्यंत पूर्ण प्रिलिम फोकस टार्गेट टेस्ट सिरीज तुमच्या तशा पद्धतीच्या आहेत. असं जर आपल्याला करायचं असं आपण म्हणत असू, बघा हे सगळं करताना कुठेतरी ते प्लॅनिंग केल्यानंतर जर इम्प्लिमेंट नाही झालं तर पहिल्या सुरुवातीपासूनच तुम्हाला काय होणार आहे, डोक्यावरती प्रेशर क्रिएट व्हायला सुरुवात होणार आहे. रादर मेजॉरिटी लोक असे आहेत आता की ज्यांना हे प्रेशर ऑलरेडी क्रिएट व्हायला सुरुवात झालेलं आहे. तुमच्यापैकी अनेक जण घाबरलेले आहेत ह्या नवीन पद्धतीला किंवा नवीन जे आलंय या सगळ्यांना. आणि मग फायनल मुद्दा काय येतो, तुम्ही जर नीट सगळ्या गोष्टी वर्कआउट नाही केल्या, पहिल्यांदा कुठेतरी चुकलात ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये, तर मग फायनल तुम्हाला खूप प्रेशर जास्त येणार आहे. राईट. आपल्याला ते हँडल होणार नाहीये. आणि म्हणून एकूणच बदलणारी परीक्षा पद्धती आणि येणारं नैराश्य, विषय लक्षात घ्या तुम्ही काय म्हणतोय आपण. एकूणच बदलणारी परीक्षा पद्धती आणि येणारं नैराश्य कसं हँडल करावं, कशा पद्धतीने त्या नैराश्याला सामोरं जावं आणि एकदम जिद्दीने पेटून उठून अभ्यास कसा करावा, याच्यासाठी परवा अभिजित सर तुमचं सत्र घेणार आहे. कारण ते खूपच इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. परवाचं सत्र तुम्हालाही माहिती आहे की कोणाचं होतं. परवाचं सत्र सुब्रमण्यम सरांचं होतं. राईट. पण सुब्रमण्यम सर ऑलरेडी आता सर्व्हिसमध्ये, ते माहितीये तुम्हाला. आणि त्यामुळे परवा सरांना नाही घेता येणार आहे, हे ऑलरेडी त्यांनी आज कळवले. जर त्यांना ते नाही घेता येणार आहे तर मग विषय त्यांचा तेच घेतील नंतर पुढे. पण त्यांच्या ऐवजी मग सत्र कोण घेत आहे, तुमचं अभिजित सर, की जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. येणारं तुम्हाला जे काही वाटतंय मनामध्ये, तुमचे जे इमोशन्स आहेत, कशा पद्धतीने हँडल करा तुम्ही, ते सत्र परवा दिवशी असणार आहे तुमचं. ओके. मग आता आपण आपल्या ऐकून ह्या मुद्द्यावर जाऊयात की मुळात स्ट्रॅटेजी म्हणजे काय. तर आधी ते सगळे मुद्दे तुमच्यापर्यंत लिहून घेऊयात आपण. सगळ्यात पहिला मुद्दा येतो की परीक्षा पद्धतीच आधी समजली पाहिजे. बरोबर का रे. परीक्षा पद्धती, हे सगळे मुद्दे लिहायचे बरं का. मला माहितीये तुम्हाला माहिती आहेत, पण ते एका पानावर आले पाहिजे तुमच्या. सगळ्यात पहिलं काय, परीक्षा पद्धती समजली पाहिजे. राईट. खूप छोटे छोटे मुद्दे आहेत नवीन जे आहात त्यांना. उदाहरणार्थ आपण काय म्हणूया, तुम्हाला मेन्स किती मार्काला आहे आत्ताच्या पद्धतीपर्यंत. आपण मेन्सवरच जास्ती फोकस करतोय ना आता. मेन्स किती मार्काला आहे सांगा रे जरा. 1750. पाठ झालाय आता 1750. राईट. बघा ना तुम्ही, एसे 250 मार्क, GS 1 2 3 4 250, तुमचे ऑप्शनल 2 ऑप्शनल, पेपर 1 पेपर 2. मग 2 ऑप्शनल निवडायचे काय, कसं निवडायचं आहे, त्याचे एकच निवडायचं आहे. आणि ते बरोबर आहे ओम, पण त्याचे 2 पेपर असणार आहेत. राईट. पण तो पहिला पेपर आहे तो कन्सेप्ट ओरिएंटेड असणार आहे, दुसरा पेपर आहे तो इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये असणार आहे. राईट. मग ह्याच्या सहित मी म्हणते, खरं म्हणजे मेन्स तुमची 1750ची नाहीये. मेन्स तुमची किती मार्कांची आहे, 1750 अधिक 600. ते 600 क्वालिफाईंग आहेत. बरोबर का. कुठले 600 बोलतोय आपण, इंग्लिश आणि मराठी. इंग्लिश आणि मराठीचे पेपर आहे तुमचे, आणि ते दोन्ही कंपल्सरी, हे लक्षात घ्या, दोन्ही कंपल्सरी आहे. ते 600, 300 मार्काचा पेपर मराठीचा, 300 मार्काचा पेपर इंग्लिशचा. 300 मार्काला आपल्याला काय काय लिहायचंय त्याच्यामध्ये, निबंध, सारांश, भाषांतर आणि ग्रामर. आणि त्याच्यात मार्क किती मिळवायचे, 75 मार्क मिळवायचे आपल्याला. 75 पेक्षा जास्ती असतील तर आपल्याला दोन्हीमध्ये, दोन्ही मिळून 150 नाही मिळवायचे, ते लक्षात घ्या. दोन्हीचा कट ऑफ वेगळा. एकातच तुम्हाला 200, एकातच मराठीत खूप भारी असतं ना. 230 मिळाले, मिळतात का, मिळतात, मला मिळालेत मराठीमध्ये 230. मग असं म्हणू शकतो का, अरे तिकडे तर 230 आहेत, करा ना तुम्ही ऍडजस्ट, चालतं का. नाही, इकडे पण 75, तिकडे पण 75 पेक्षा. मग त्याच्या वरचे जे मार्क आहेत त्याचा तुम्हाला उपयोग नाही. तुम्हाला 76 मिळाले तरी तुम्ही पास आहेत, तुम्हाला 230 मिळाले तरी तुम्ही पास. राईट. सो थोडक्यात काय म्हणतोय आपण, एक्झॅक्ट आता मेजॉरिटी लोकांना ह्याची क्लॅरिटी यायला सुरुवात झाली, कारण आपण सगळे सत्र घेतोय. पण हे छोटे छोटे मुद्दे तुमच्या डोक्यामध्ये क्लिअरली बसले पाहिजे. परीक्षा पद्धती खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. मग परीक्षा पद्धतीमध्ये काय आता महत्वाचं आहे, एक एक मुद्दे नंतर घेत जाणार होतो आपण, पण स्ट्रॅटेजी करायची असेल तर हे डिटेल्स समजावे लागणार आहेत असं म्हणतोय. खरं तर हे सत्र कदाचित ऑप्शनल आणि याच्या आधीच व्हायला पाहिजे होतं, पण मागच्या आठवड्यात मला वेळ नसल्यामुळे हे पहिलं जे आहे सिलेबस आणि त्याच्यानंतर हे पहिलं सत्र यायला पाहिजे तुमचं. तर कशा कशावर भर द्या हे सांगतोय आपण. मग आता पहिलं आपण काय म्हटलं याच्यामध्ये, परीक्षा पद्धतीमध्ये, की मुळात किती वेळाचा पेपर आहे,
250 मार्काचा आहे, पण किती वेळाचा आहे? एसी ला किती वेळ असतो? 3 तास. GS1 ला 3 तास. हा, तुमच्यापैकी काही जणांना अतिशय क्रिस्टल क्लिअर आहे 3 तास आहेत का 2.5 तास आहेत का 2 तास आहेत, काही जणांना नाहीये. मी म्हणते ही समज आपल्याला किती वेळात किती गोष्टी लिहायच्यात हे पण कळलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. सो परीक्षा पद्धतीवर होल्ड असला पाहिजे तुमचा. ठीक, इथपर्यंत आलो. परीक्षा पद्धती कशी, ती सब्जेक्टिव्ह आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये कुठल्या पेपरवर आपल्याला जास्ती भर, 3 तास आहे, मग कुठल्या पेपरवर आपल्याला जास्ती भर द्यायचा, कुठल्या पेपरवर जास्ती भर द्यायचा आहे तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलंय का? हे एसे, ऑप्शनल आणि इथिक्स, राईट. हे 3 पेपर. का बरं हे 3च म्हणतोय आपण, सांगा बरं तुम्ही. ह्याचा आधी अभ्यास झालेला आपला, काय झालेला? आधी होऊन जाणार आहे, तुम्हाला माहिती. सुब्रमण्यम सर, स्वप्नील सर तुमचा करून घेणार आहेत अभ्यास. ओके, बघा का करायचं हे आपल्याला. GS1, 2, 3 असे पेपर आहेत की जिकडे करंट अफेअर्स बेस्ड असणार आहे सगळं. हा, तुम्हाला तुमचे ओपिनियन प्रत्येकाचे ऑलमोस्ट सगळ्यांना सेम प्रश्न आहेत ते, आणि तुम्हाला तुमचे प्रश्न जे उत्तर लिहायची. उदाहरणार्थ आपण म्हणूया की समजा एखादा त्या वर्षी कुठला तरी कायदा आला किंवा फार्म लॉज काढून घेतले मध्ये, तुम्हाला माहितीये. तर फार्म लॉज जे होते त्याचे डिटेल्स आणि ते का काढून घेतले, सगळ्यांना माहितीये की का काढून घेतले. ऑलमोस्ट वर खाली थोडेफार होतील मुद्दे, पण ऑलमोस्ट सेम येणार आहेत तुमचे. सो GS1, 2, 3 जे असणार आहेत हे ऑलमोस्ट सगळ्यांसाठी इक्वल लेवलला असणार. त्याच्यामध्ये आयदर खूप जास्त मार्क मिळाले असं पण होणार नाही, किंवा खूप खाली गेलात असं पण होणार नाही. ते ऍव्हरेज मार्क सगळ्यांना त्याच्यामध्ये मिळणार आहेत तुम्हाला. कशात? GS1, 2, 3 आपण म्हणतो, कारण GS हा सगळ्यांसाठीचा सेम मुद्दा असू शकतो. चौथा पेपर जो आपण म्हणतोय इथिक्स, याच्यामध्ये असं काही थेट तुमच्या हाताशी, त्याला म्हणूयात आपण की हे असा प्रश्न असेल तर उत्तर लिहा. हा, विंड फॉर्मेशन असेल तर ही 4 मुद्दे पाहिजेत. विंड फॉर्मेशन असेल तर काय? 4 तुमचं प्रेशर ग्रेडियंट फोर्स त्याच्यामुळे निर्माण होतं, कोरेलिस फोर्स त्याच्यामुळे दिशा बदलते, असं जे 4 सगळ्यांना सेमच उत्तर असावं लागेल ना. वारे काय, तुम एक भावनाला प्रश्न विचारला तर वेगळे असतील, किंवा काय तुझं नाव सांग, प्रथमेशला प्रश्न वेगळा विचारला तर वेगळे असतील, असं नाही ना. वारे सेम आहेत दोघांसाठी. पण इथिक्स मधली केस स्टडी दिली तर तुमचं प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असणार आहे त्याच्यामध्ये. सो इथिक्स मध्ये भावनाचं उत्तर वेगळं असेल, प्रथमेशचं उत्तर वेगळं असेल, आणि म्हणून तिथे जी डिफरन्स जो क्रिएट होतो तो मोठा असतो तिथे. आणि म्हणून तुम्हाला अभ्यास त्याचा जास्ती करावा लागतो, आणि एका ऍव्हरेज पेक्षा जास्त मार्क मिळवणं तिथं गरजेचं असतं तुम्हाला. ठीक आहे. सेम एसे काय रे, निबंध काय सेम आहे. सो एसे मध्ये पण तुमची विचार, समजा एखाद्याला एसे लिहिताना एसे मध्ये 2 असणार आहेत, शक्यतो 2, शक्यतो अजून आलं नाही पण शक्यतो 2 असणार आहेत. एसेचा पहिला पार्ट काय असणार आहे तुमचा, जो फिलॉसॉफिकल आहे. हा, फिलॉसॉफिकल आहे असं म्हणूयात आपण. हा, दुसरा काय असणार आहे की जो डायरेक्ट GS ओरिएंटेशन आहे. हा, महिलांच्या समस्या याच्यावरतीच एसे आला, किंवा काय इकॉनॉमीचाच एखादा विषय देऊन तुम्हाला एसे आला, हे कशात सेकंड मध्ये असणार आहे. समजा तुम्ही खूप जास्त करंट ओरिएंटेड आहात, तुम्हाला ते छान समजतंय, तुम्हाला ते लिहिता येते, तर दुसरा पार्ट तुम्हाला चांगला जमणार आहे. पण पहिला पार्ट तुम्ही कशी, तुमची अपब्रिंगिंग कशी आहे, तुमची विचारसरणी कशी आहे, आतापर्यंत विचार करून लिहिताय का उगीच पाठांतर करत चाललाय, याच्यानुसार तुम्हाला पहिला पेपर लिहिता येणार आहे की नाही ठरणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे मग त्याचं स्पेसिफिक प्रिपरेशन हे वेगळं करावं लागणार आहे, कारण तिथे विकनेस पण जास्त आहे तुमचे. जर एखाद्याला लिहिता येत नसेल, नीट लिहिता येत नसेल आणि प्रॅक्टिस नसेल, तर इथिक्स मध्ये पण मार खाणार आहे. का म्हंटलो आपण, कारण तिथे नीट तुम्हाला विचार करून लिहायचंय. इकडे GS1, 2, 3 मध्ये काय रे, सरळ सरळ तुमचे मुद्दे आहेत ना, प्रश्न विचारला त्याचे मुद्दे सरळ 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 असं तुम्हाला पॉईंट मध्ये लिहायचंय. कशा? GS1, 2, 3 मध्ये. त्याच्यामध्ये सोपं आहे, पण इथिक्स लिहायला अवघड आहे असं म्हणतो आपण. सेम एसे लिहायला अवघड आहे. सो हे दोन्ही विषय असे आहेत की लिहायला अवघड आहेत, आणि म्हणून ते आणलं तर डायरेक्ट ड्रास्टिक डाऊन आणणार आहे तुम्हाला, म्हणून इम्पॉर्टंट आहे असं सांगतो आपण. GS1, 2, 3 मध्ये फार वर नाही नेलं तर फार खाली पण आणणार नाही, पण हे पेपर तुम्हाला डायरेक्टली आउट पण करू शकतात. कशातनं? डायरेक्ट रेस मधनच तुम्ही बाहेर जाऊ शकता. म्हणून हे 2 फोकस करायचे आपल्याला. तिसरा मुद्दा की याच्यात ऑप्शनल येतो. ऑप्शनलचा विषय उलट्या अँगलनी मी म्हणते बरं का. बघा आपण काय म्हंटलो की कशावर, परीक्षा पद्धती समजून घेतोय आपण, की कशावर आपल्याला फोकस करायचा आहे. यात आपण म्हंटलो पॉझिटिव्ह अँगलनी कशावरती, इथिक्स वरती, सॉरी निगेटिव्ह अँगलनी म्हणतोय आपण, इथिक्स वरती आणि एसे वरती. निगेटिव्ह कसा रे, की ह्याच्यामध्ये डायरेक्ट एसे नाही समजलं, तुम्ही प्रॅक्टिस नाही केली एसे लिहायची, आणि तशा पद्धतीने विचारसरणी आतापासून नसेल तुमची, तर एसे मध्ये 250 पैकी डायरेक्ट तुम्हाला काय 76 मार्क मिळाले, 75 मार्क मिळाले, असं जर झालं तर तुम्ही डायरेक्ट आउट ऑफ रेस जाऊ शकता. ते करायचं नाही आपल्याला, एका ऍव्हरेजच्या वरती राहायचंय, म्हणून करतोय आपण. ऑप्शनल उलट मी म्हणतेय, ऑप्शनलचा अभ्यास तुम्ही जेवढा नीट करणार आहात तेवढे मार्क जास्ती वाढणार. पॉझिटिव्ह अँगलनी बघतोय ऑप्शनल कडे आपण. सो एखाद्याला ऑप्शनल मध्ये 250 मार्क मिळणं, ऍव्हरेज पेक्षा जास्त मार्क मिळणं हे ऑप्शनल मध्ये सहज शक्य आहे, लक्षात घ्या. सो 220 ते 250 एवढे मार्क सगळ्यांना मिळणार, राईट. पण जर तुम्हाला 310 मिळाले तर तुम्ही 60 मार्काचं लीड घेताय, लक्षात घ्या. कळलं. सो एसे आणि इथिक्स निगेटिव्हनी खाली आला नाही पाहिजेत,
आणि ऑप्शनल डायरेक्ट 60 मार्काचं लीड घेता आलं पाहिजे. ह्या दोन्ही अँगलनी हे विषय तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहेत. ह्याला काय म्हणतोय आपण? परीक्षा पद्धती समजून घेणं म्हणतो. डिमांड काय? त्या एक्झामची डिमांड काय? एक्झामची डिमांड काय? लिहिणं ही एक्झामची डिमांड आहे, राईट. लिहिताना त्याला सबस्टॅन्शिएट उत्तरं, चांगली उत्तरं कशी लिहावीत होणार आहे उद्या परवामध्ये तुमचं. तर चांगली उत्तरं कशी लिहावी त्याला पुन्हा काय सबस्टॅन्शिएट करायचंय. म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिताना कशा पद्धतीची असावीत, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट लागणार आहे. तुम्ही केस स्टडीज वापरणार आहात का करंट इव्हेंटच्या माध्यमातून याचा अभ्यास करणार आहात. ठीक आहे. हे सगळं नोट्स कशा काढायच्या आहेत, हे सगळं जे आपण म्हणतोय हे बेसिकली काय परीक्षेची डिमांड काय हे समजून घेतोय आपण. हळूहळू हळूहळू समजून घेतोय. काही ठिकाणी ओव्हरलॅपिंग होणार आहे हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ की स्ट्रॅटेजी मधलेच मुद्दे काही वेळेला तुमच्या हाऊ टू राईट गुड आन्सर मध्ये येणार आहेत. तेच मुद्दे काही वेळेला तुमचे की नैराश्य कसं हँडल करावं याच्यामध्ये येणार आहेत. सो काही ठिकाणी ते काय म्हणूया सुरुवातीच्या काळामध्ये इंट्रोडक्टरी सेशन्स मध्ये काही रिपीट होणार आहे. पण ओव्हरऑल स्ट्रॅटेजी पुढच्या वर्षभराची जर आपल्याला करायची आहे तर आपल्याला काय मुद्दे पाहिजे माहित पाहिजेत हे आधी मी लिहून देते. पहिलं म्हटलं परीक्षा पद्धती, एसे इथिक्स ह्या दोघांवर स्टार करा, ह्या सब्जेक्ट्सला स्टार करा. एसे इथिक्स आणि तिसरं असणार आहे ऑप्शनल. ठीक आहे. स्टार करायचं या सब्जेक्ट्सला. ही परीक्षा पद्धतीबद्दल आपण बोललो. पुढचा काय मुद्दा आहे तुमचा? आता खरं म्हणजे कुठल्याही परीक्षेची जर तुम्हाला काय स्ट्रॅटेजी ठरवायची असेल तर सगळ्यात पहिलं माहित पाहिजे तुम्हाला ते म्हणजे काय सिलेबस. बरोबर. पण आहे का आपल्या हाताशी आता? नाहीये, राईट. सो ठीक आहे, हरकत नाहीये. पण तुम्ही मुद्दा तर लिहून ठेवा. थोड्या दिवसांनी तर येणार आहे तुम्हाला सिलेबस. पुढच्या आठवड्याभरामध्ये सिलेबस येऊन जाईल. सिलेबस कंपल्सरी आपल्या हाताशी आणि तो तोंडपाठ पाहिजे. डिटेल्ड सिलेबस युपीएससी आपल्याला देईल आणि आपल्याला माहितीच पाहिजे की कुठल्या पेपरमध्ये काय केलंय. का माहित पाहिजे? आणि आता तर फार गरजेचं आहे का माहित पाहिजे. सांगते तुम्हाला उदाहरणासहित बोलूयात आपण. आता उत्तर लिहायचं आणि युपीएससीने हा प्रश्न विचारला होता. युपीएससीने विचारलेला प्रश्न काय होता? दिल्ली, मुंबई, कलकत्ता ही 3 शहरं सांगितलं का मी हा प्रश्न तुम्हाला? नाही. ही 3 शहरं माहिती आहेत सगळ्यांना. युपीएससीचा हा प्रश्न आहे. GS 1 मध्ये विचारलेला प्रश्न आहे युपीएससीचा 15 मार्कांसाठी. दिल्ली, मुंबई, कलकत्ता ही 3 शहरं प्रचंड प्रदूषित आहेत. फुल स्टॉप. हे युपीएससीने मान्यच केलंय की प्रचंड प्रदूषित आहेत. फुल स्टॉप. त्याच्या पुढे काय म्हटलंय? तरी ह्या तिघांच्या तुलनेत दिल्ली ही जास्तच प्रदूषित झालेली आहे. सो दिल्ली इज सिव्हिअरली पोल्युटेड कम्पेअर्ड टू द अदर 2 सिटीज. पुढे म्हटलंय व्हाय का. ठीक आहे. बघा माझं असं मत आहे की युपीएससीच्या तुलनेमध्ये प्रश्न सोपे असणार आहेत तिकडचे. एमपीएससीचे प्रश्न खरंच सोपे असणार आहेत. की सरळ सरळ टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणजे काय, तापमान विपरीतता म्हणजे काय माहितीच आहे. धाड 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 लिहून. म्हणून मी म्हणते तुम्हाला GS 1 2 3 जे असणार आहे ना तुमचं ते सोपं असणार आहे. आतापर्यंत सगळा जो अभ्यास आपण केलेला आहे आणि किंवा तुम्ही जे नाहीयेत आपल्या बॅचेसला पण तुम्ही जो केलेला असणार आहे सगळेजण तर त्याच्यामधून तुम्हाला उत्तर देता येणार आहेत. उदाहरणार्थ काय वाऱ्यांची निर्मिती कशी होते कळतंय काय म्हणतो आपण? वाऱ्यांची निर्मिती कशी होते? वेगवेगळ्या प्रकारच्या वाऱ्यांचे प्रकार सांगा. राईट. किंवा वाऱ्यांचे वर्गीकरण करून उदाहरणांसहित स्पष्ट करा. आता हे काय तुम्हाला वेगळं शिकायचे हे तुम्ही प्रिलिम्सच्या पण अभ्यासामध्ये शिकलेलाच आहात आणि आधीच्या इतक्या वेळामध्ये वाऱ्यांची निर्मिती कशी होते? प्रेशर ग्रेडियंटचा फोर्स वायुभार, मग कोरिलेस फोर्स, मग तुमचा कुठला आपला फ्रिक्शनल फोर्स घर्षण बल, हे सगळं. आणि ज्यांचं नसेल झालं काही टेन्शन घेऊन काही होणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि जे घरी आपलं आपलं वाचतायत त्यांचं पण हे होणार आहे वाचून बोर्डाच्या पुस्तकातनं किंवा काय आपल्या एनसीआरटीज मधनं होणार आहे. तर हे झाली तुमचे पहिले मुद्दे. एक डायग्राम तुमची काढली जाणार आहे आणि मग ही वेगवेगळी वारे मान्सून ही वारे खारे मारे वतमतले वारे आहे त्याचं उदाहरण देऊ शकता तुम्ही. डोंगरातलं वारं दरीतलं वारं किंवा स्थानिक वारे किंवा तुमचं काय व्यापारी वारे हे माहिती आहेत तुम्हाला सगळे. सो याला प्रत्येकाचं हे तुमचं झालेलं आहे लक्षात घ्या. सो त्याचं काय करावं लागणार आहे? रिव्हिजन आणि रायटिंग याच्यावर तिकडे भर द्यायचा आपल्याला. राईट. पण बाकी विषयांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतोय बाकी म्हणजे स्पेसिफिकली काय की आता सिलेबस जो डिटेल येईल GS 1 2 3 मध्ये तुम्हाला हे सगळं डिटेल येणारच आहे. पण ऑप्शनल आणि याच्यामध्ये त्याच्यावर डिटेल लक्ष द्यायचंय. आपण मुद्दा बोलत होतो यातला की सिलेबस मध्ये मी तुम्हाला प्रश्न सांगितला होता की मग हे जो आपण सिलेबस का डिटेल माहिती प्रश्न तुम्हाला मार्क कसे मिळणार आहे जास्त तुम्हाला तीच परीक्षा समजली आहे का परीक्षेची डिमांड समजली आहे का ह्याच्यावरनं म्हणतीये मी. सो प्रश्न जो मी तुम्हाला सांगितला आता ज्याच्यात म्हटलं दिल्ली मुंबई कलकत्ता सिव्हिअरली पोल्युटेड आहेतच त्याच्यात दिल्ली हे प्रचंड सिव्हिअरली पोल्युटेड आहे का. सिंपल प्रश्न आहे हा सुद्धा. हा येऊच शकतो. हा सिंपल प्रश्न आहे. तर हा का सांगा रे कुणाच्या बाजूला? बर ठीक आहे. हा इकडे सांगताय का रे उत्तर? येस येस गौरवी. येस गौरवी.
बघा हा कुठल्या, मी का असं म्हटलं बघा की GS1 मध्ये जर प्रश्न असेल त्याचा अर्थ तुम्हाला जर आता एमपीएससीत कसा सिलेबस येतो याच्याप्रमाणे आपल्याला बघा, पण युपीएससीतला सिलेबस मध्ये जॉग्राफी कुठे आहे GS1 मध्ये, हा, आणि एन्व्हायरमेंट कुठे आहे GS3 मध्ये. जर एन्व्हायरमेंट GS3 मध्ये असेल आणि प्रश्न विचारलाय तो तुम्हाला GS1 मधला असेल, तुम्हाला जॉग्राफिकल अँगलनीच उत्तर लिहायचे. तुम्ही जॉग्राफिकल अँगलनी उत्तर लिहिलं आणि मॅप काढून दिला तर सरळ सरळ काय होणार आहे, सरळ सरळ तुम्हाला जास्ती मार्क मिळणार आहे. आणि तेच जर तुम्ही त्याच्यामध्ये लिहित बसलात की दिल्लीमध्ये काय पब्लिक ट्रान्सपोर्ट फारसा चांगला नाहीये, दिल्लीमध्ये सबटल बर्निंग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे हरियाणा आणि याच्यामध्ये, हे जर मुद्दे पहिले मांडले तुम्ही तर मग परीक्षेची डिमांड कळतंय का तुम्हाला. सिलेबसचा पॉईंट कुठे आहे, जॉग्राफीमध्ये प्रश्न विचारलाय तर जॉग्राफिकल अँगलनी उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणून आपण प्रश्न सगळ्यांना सेमच आहेत, फक्त तो प्रश्नाचा फोकस करणं हे प्रचंड गरजेचं असणार आहे. बरेच वेळेला काय होणार आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, प्रश्न विचारला एक तुम्ही लिहिणार त्याच्यामध्ये भरमसाठ काहीतरी वेगळं. ठीक आहे, भरमसाठ काहीतरी वेगळं कधी लिहायचंय आपल्याला, लिहायचंच नाही असं मी म्हणणार नाहीये, ती स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, ज्या वेळेला खरंच तुम्हाला त्याचं उत्तर येत नाहीये, प्रश्न मोकळा तो सोडायचाच नाहीये, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग तुम्ही थोडं इकडे तिकडे सरकले तर चालणार आहे. खरं म्हणजे पहिल्याच सत्रात सांगणं जरा खूपच, हे तुम्ही सुरुवात करतायत तशी अभ्यासाला, पण तरी प्रॅक्टिकली याचा विचार करायला लागणार आहे. 20 प्रश्न जर आले युपीएससी सारखे आपल्याला लिहायला, 20 प्रश्न आपल्याला लिहायला आले असं म्हटलं आणि 3 तासात नाही होत 20 प्रश्न 3 तासामध्ये लिहून. तुम्हाला जर ते पूर्ण करायचे असतील तर आन्सरची क्वालिटी प्रत्येक प्रश्नाची वेगळी असणार. एक साधारण 10 प्रश्न असणार आहेत की ज्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे तुमची, की ज्याच्यात सगळं इंट्रो, तुमचं काय म्हणूया आपण बॉडी, कन्क्लुजन, त्याच्यामध्ये मॅप्स काढले, सगळं एकदम बेस्ट आहे. हा, पण काही प्रश्न, एक 5 प्रश्न असणार आहेत की ज्याची ऍव्हरेज आहे, एक 3 प्रश्न असणार आहेत की बिलो ऍव्हरेज आहे, आणि 2 असणार आहेत की तुम्ही इतके फालतू लिहिलेत ते प्रश्न, असं असू शकतं. लक्षात घ्या, जर तुमचं नसेलच नीट स्पीड वाढलेला तर. ठीक आहे, पण म्हणून ते सोडून नाही, आपल्याला त्याच्यात किमान 2, 3, 4 मुद्दे जेवढे लिहिता येतील, प्रेझेंटेशन सरळ, मग त्याच्यात इंट्रो सोडून द्या, कन्क्लुजन सोडून द्या, मुद्दे लिहा डायरेक्ट, की डायरेक्ट 1, 2, 3, 4 असं लिहायचे आपल्याला. ते आन्सर्स मध्ये नंतर हे बोललं जाईल सगळं, पण परत मुद्द्याकडे येऊयात आपण, की याच्यासाठी काय माहिती पाहिजे. समजा हाच प्रश्न आपण डोळ्यासमोर घेऊयात आणि हा तुम्ही शेवटी लिहिताय असं गृहीत धरा, शेवटचा 20वा प्रश्न आहे, तुम्हाला ना त्याचं हे इंट्रो लिहायला वेळ आहे ना कन्क्लुजन, सो धाड पहिलाच शब्द काय आला पाहिजे की मॉडिफाईंग इफेक्ट नाहीये या भागामध्ये, म्हणजे कोण, लँड आणि सी ब्रीज नाहीये या भागामध्ये, इफेक्ट ऑफ कंटिनेंटल, नुसते 3 शब्द, 3, 4, 5 शब्द येऊ द्या, मार्क मिळणार आहेत तरी तुम्हाला त्या प्रश्नाला. असं नाही होणार की पूर्ण गेला तो प्रश्न. कळतंय काय करतोय आपण, आणि म्हणून प्रश्नाचा फोकस करणं गरजेचं आहे, तुम्हाला फोकस करणं प्रचंड गरजेचं आहे. ओके, मग आता हे सगळं जेव्हा म्हणतोय आपण त्यासाठी सिलेबस माहित पाहिजे. सो सिलेबस आल्यानंतर तो तोंडपाठ करायचा हे मी सांगून ठेवलं. तिसरा मुद्दा स्ट्रॅटेजीसाठी इम्पॉर्टंट आहे, हे मुद्दे लिहून ठेवा तुम्ही, हे मुद्दे आपल्याला प्रचंड आहे, सगळेच सांगणार आहेत खरं तर तुम्हाला. तिसरा मुद्दा आहे सिलेबस झाला तुम्हाला, पुढचा मुद्दा आहे क्वेश्चन पेपर अनालिसिस. आता बघा, क्वेश्चन पेपर अनालिसिसची गंमत काय, मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये क्वेश्चन पेपर अनालिसिस करायला काय नाही ते तुम्हाला आहे का, काही नाहीये, कारण पहिल्यांदा सुरू होत आहे. मी म्हणणारे अशा वेळेला नवा गडी नवा राज्य, मग अशा वेळेला उलट चांगलं असतं, तुम्ही तुमचा अभ्यास करा, तुम्हाला उत्तरं कशी लिहायची चांगली तुम्ही करून ठेवा. प्रश्न कोणालाच माहिती नाहीये, आधीचे आलेले प्रश्न कोणालाच माहिती नाहीयेत, राईट. मग कोणाला माहिती आहे ते किंवा कोण प्रेडिक्ट करू शकतं, माहिती आहेत म्हणण्यापेक्षा म्हणूया की कोण तुम्हाला कोण प्रेडिक्ट करू शकतं. बरोबर बरोबर, अगदी येस, अगदी. एकच अर्जंट आहे, येस, राईट. सो इथपर्यंत आलो आपण. आता एक म्हणजे काय की तुम्ही जर कम्पेअर करून बघितलं 2010-12 पूर्वी, मी म्हणेन की हा एमपीएससीची पद्धती कशी होती, सब्जेक्टिव्हच होती, मुख्य परीक्षा ही सब्जेक्टिव्ह होती. आणि जर तुम्ही प्रश्नांचे, मी मागाशी म्हटलं तसं, प्रश्नांचे प्रकार जर चेक केलेत ना तुम्ही तर अतिशय सोपे. जसं मी म्हटलं, तापमान विपरीतता म्हणजे काय, उदाहरणांसहित स्पष्ट करा. कळलं. हा, वाऱ्यांची निर्मिती कशी होते, वाऱ्यांचे प्रकार कुठले कुठले आहेत, हा उदाहरणांसहित स्पष्ट करा. सो अशा प्रकारचे प्रश्न खूप जास्ती आहेत. सो कोर वरती फोकस करा, उगीच फिरत बसू नका इकडे तिकडे. कळलं तुम्हाला. आहेत आहेत, वेबसाईटवर नाही आहेत, पण आपण देऊ तुमच्यासाठी, पीडीएफ देऊ तुमच्यासाठी. हा ठीक आहे. सो आहेत का, तर येस, मी स्वतः पण पाहून आले ना ते प्रश्न, त्याच्यामुळे आहेत अवेलेबल हे प्रश्न. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा काय आपला, एक म्हणजे त्याच्याशी कम्पेअर करावं लागेल आपल्याला, दुसरं कशाशी कम्पेअर करा, युपीएससीशी कम्पेअर करायला लागेल आपल्याला. पण मी एवढं तुम्हाला खात्रीने सांगते की युपीएससी एवढं जास्त क्रिटिकल याच्यामध्ये नाही जाणार, किंवा युपीएससी मध्ये क्रिटिकल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया की युपीएससी मध्ये काही वेळेला करंट अफेअर्स मध्ये
काही वेगळ्याच अशा टॉपिक्सवर सटकते युपीएससी, की जे मेजॉरिटी लोकांना माहितीच नाहीये. किमान 3 ते 4 प्रश्न असे असतात की लोकांना त्याची नावं कधी ऐकलेली नसतात. एवढं करंट इव्हेंट, एवढा सगळा अभ्यास करून सुद्धा कधी कधी माहितीच नसतं की हे काय. ठीक आहे, मला वाटत नाही की एमपीएससीचं तेवढं होईल म्हणून. अगदी एखादा प्रश्न असू शकतो की जो तुम्हाला ऍब्सोल्युटली माहिती नाहीये, पण अदरवाईज बाकीचे प्रश्न तुम्हाला बेसिक माहिती असणार आहे. खूप म्हणजे काय म्हणूया, थोडं सोप्या अँगलवर जाणारी असणार आहे. आणि म्हणून काय तर अगदी ज्या प्रश्न म्हणजे ऑब्स्क्युअर जे असतात त्याच्याकडे जाऊ नका. थोडक्यात आपल्याला म्हणायचंय काय की अशा गोष्टी करायला जाऊ नका अभ्यासामध्ये, म्हणजे अगदी अवघड 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 याच्याकडे जाऊ नका. ते करायला गेलात तर जे सोपं आहे ते निघून जाणार आहे हातातलं. आणि म्हणून जास्ती फोकस कशावर पाहिजे मार्क मिळवताना, जे सोपं आहे त्याच्यावर पाहिजे. सो एकतर हे GS 1 2 3 तुमचं ऑलरेडी झालंय, त्याच्या रायटिंग मध्ये उतरायचंय तुम्हाला. ज्यांचं झालेलं नाहीये त्यांना मी असं म्हणतेय की तुम्ही आधी त्याचा अभ्यास करायचा आहे, डायरेक्ट रायटिंगला उतरायचं नाहीये असं मी सांगतेय. त्याचा आधी तुम्ही अभ्यास करायचा आहे. माझं असं, आता हे प्रत्येक फॅकल्टी, प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक मार्गदर्शक तुम्हाला कदाचित हे वेगवेगळं सांगेल, पण माझं तरी असं मत असणार आहे की जेव्हापर्यंत तुम्हाला बेसिक नॉलेज येत नाही तोपर्यंत तुम्ही लिहू नाही शकत. मग जर लिहायला पण सुरुवात केली ना तुम्ही, तरी सुद्धा मग त्या प्रश्नांची क्वालिटी, तुमचा एक पॅटर्न सेट होतो ना तुमचा लिहिण्याचा, उलट मग त्या प्रश्नांची क्वालिटी तुमची खालावलेलीच राहणार काय. म्हणून एक बेसिक अभ्यास तुमचा झालेला असला पाहिजे. सो नवीन जेवढे लोक असणार आहेत, नवीन बॅचचे जेवढे लोक असणार आहेत, हे मी म्हणतीये तुम्हाला की एकच मिनिट सराव कसा करायचा. मच्छिंद्र विचारतोय की जर महत्वाचं आहे सगळं पण क्वेश्चन पेपर नसतील जुने तर मग सराव कसा करायचा. हेच मी तुम्हाला सांगते की पहिला मुद्दा तुमच्यापैकी आता स्वची ओळख म्हणजे काय रे, की तुम्ही कुठे आहात अभ्यासाच्या बाबतीत, कुठे आहात शोधायचे. पहिला मुद्दा. ठीक आहे, अभ्यासाच्या बाबतीमध्ये एक मिनिमम अभ्यास तुमचा झालाय जर असं गृहीत धरलं आपण. मिनिमम म्हणजे काय, समजा तुम्हाला पॉलिटीचं पुस्तक वाचून झालंय, फंडामेंटल राईट्स काय माहितीये, डीपीएसपी काय माहितीये तुम्हाला, किंवा जॉग्राफीची बोर्डाची पुस्तकं वाचून झाली आहेत, वाऱ्यांची निर्मिती कशी होते, ढगांची निर्मिती कशी होते, मान्सून कसा असतो हे बेसिक माहिती आहे तुम्हाला. हे जर असेल तर मग तुम्ही रायटिंगला सुरुवात करा. मग व्हॅल्यू एडिशन किंवा कुठले रिपोर्ट वाचले नाहीयेत मी, अजून न्यूजपेपर वाचले नाहीयेत, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. मग बेसिक अभ्यास जर तुमचा झालाय तर अभ्यास मग लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे, आता तुझ्या प्रश्नाकडे येते मी श्रीचंद्र, की जर हे नसेल जुने प्रश्न तर आम्ही प्रॅक्टिस कशी करायची. असं करूयात की बेसिक तुमचं झालंय आणि मग तुम्ही सुरू करताय. ठीक आहे, तुम्ही कुणीही डायरेक्टली सुरू करू नका, त्याच्यासाठी आपण आहोत ना. हाऊ टू राईट गुड आन्सर्स हे आपलं सत्र होणार आहे, बरोबर ना. चांगली उत्तरं कशी लिहावी, मग त्याच्यासाठी सुरुवात कशी, मध्य कसा, शेवट कसा हे आपण सांगणार आहोत. राईट, फक्त सगळ्यात महत्वाची की याची प्रॅक्टिस कशी करायची, मी म्हणणारे प्रॅक्टिस करायची यांनीच प्रॅक्टिस कशी करायची याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. थोडक्यात काय म्हणतोय, युपीएससीत पण आम्ही आजपर्यंत पाहिल्या विद्यार्थ्यांना प्रचंड अभ्यास करतात. एक टोक काय असतं की डायरेक्ट पहिल्या दिवशी त्यांना लिहायचं असतं, आणि दुसरं टोक काय असतं, वर्षभर अभ्यास केला तरी त्यांना वाटतं आपला अभ्यासच नाही झाला, आणि मग काय की नंतर लिहू आणि मग राहून जातो. मनातली लिहिण्याची भीती सगळ्यात पहिलं काढून टाकायची. ठीक आहे, आणि बेसिक जे मुद्दे तुमच्या अभ्यासाला झालेले आहेत तेवढ्या सगळ्यांवरती लिहायला सुरुवात करायचं. इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्या बॅचेसवरती होमवर्क रोजचा रोज देणार आहोत. रोज प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण काय किमान एक प्रश्न तुम्हाला लिहायला देणार आहोत, किमान एक मी म्हणते. असं प्रत्येक फॅकल्टी, प्रत्येक विषय याच्यानुसार बदलणार आहे. उदाहरणार्थ समजा मी जॉग्राफीला तुम्हाला काय आज काहीतरी एक विषय हिट बजेट शिकवला, तर हिट बजेटचा मी पृथ्वीचं हिट बजेट म्हणजे काय उदाहरणासही स्पष्ट करा. सो तुम्हाला तो प्रश्न तुम्ही घरनं लिहून आणून द्यायचा आहे, माझ्याकडे द्यायचा आहे, मी तो देणार आहे तुम्हाला चेक करू. ठीक आहे, आता बघा, तर समजा मी म्हणतेय की तुम्हाला मागचं काहीच माहिती नाहीये, तर हे प्रश्न कुठून येणार आहेत, तर जे बॅचला आहेत त्यांचं तर आपण करून घेणार आहोत. प्रेडिक्ट आम्हीच करणार आहोत हे प्रेडिक्ट, की कुठल्यावर भर द्यायचा आहे, कुठल्यावर नाही द्यायचा आहे. पण तुमच्यापैकी अनेक जण असे असणार आहेत की जे नाही आहेत बॅचला आणि स्वतंत्र तुमचा अभ्यास करताय, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, एक म्हणजे की इंडिव्हिज्युअली आपल्या जे फॅकल्टी आहेत त्यांच्याशी तुम्ही भेटा, त्यांच्या वेळा घ्या आणि त्यांच्याप्रमाणे त्यांच्याकडनं चेक करून घ्या. दुसरं असणार आहे याच्यामध्ये की समजा तुम्हाला ते पण नाही करायचंय, फक्त आत्ताचे बेसिक्स सगळे लेक्चर्स तुम्ही करून घेतलेले आहेत आणि मग तुम्हाला तुमचं करायचं असं जर असेल, तरी मी म्हणणार आहे की आपल्या युट्यूब चॅनलवरती जसं आता तुम्हाला माहिती की 9:30 आपलं काय प्रश्न सोडवण्याचं सत्र आहे, जे 21 ऑगस्ट देतात त्यांच्यासाठीचं सत्र आहे. तसेच आपण रायटिंग प्रॅक्टिस साठीचे दररोज तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, किमान तेवढं तर करू शकता. जरी बॅचला नाही ऍडमिशन घेतलं तुमच्यापैकी तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम वरती दररोज प्रश्न टाकले जाणार आहेत. मग ते प्रश्न फॅकल्टीज टाकणार आहेत, तेच प्रेडिक्ट करणार आहेत की नाही प्रश्न. सो तुम्हाला फार त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही की अरे प्रश्न कुठून काढायचे, कशा पद्धतीचे असतील. प्रश्न आपले फॅकल्टी टाकणार आहेत आणि मग त्यात तुम्ही उत्तर लिहून आपण काय म्हणायचंय, ऑनलाईन स्टुडंटचा कसा पेपर चेक करायचा, त्यांचा पेपर कोण चेक करणार, त्यांचा पेपर सुद्धा सगळे फॅकल्टी चेक करणार.
फॉर एक्झाम्पल मी म्हणतेय की पुढच्या काळामध्ये आपण, तुम्हाला मी सांगितले जे बॅचचे विद्यार्थी त्यांच्याबद्दल मी सांगते की तुम्हाला बेस्ट ऑफ द मंथची संकल्पना मी परवा सांगितली बघा वर्गावर येऊन, बरोबर ना? अगदी थोडक्यात मी सांगितली. बेस्ट ऑफ द मंथ मध्ये जेवढे निघतील म्हणजे तुमचा परफॉर्मन्स ज्यांचा चांगला आहे हा. पेपर तर जर समजा इथं पेपर घेतले आपण आणि तुम्ही आम्हाला लिहून दिले तर ते तर सगळे चेक होणारच आहेत तुमचे, पण बेस्ट ऑफ द मंथ मध्ये जे काही 5-10 लोक असणार आहेत त्यांचे पेपर सरळ सर चेक करणार, म्हणजे त्यातले पण स्पेसिफिकली एसे आणि इथिक्स. ठीक आहे. आता ह्यात पण काय असतं विद्यार्थ्यांचं, जी मनात भीती असते ना खूप जास्त, अनेक विद्यार्थ्यांची असते, मला पण वाटायचं खूप वेळेला की अरे सर चेक करणार आहेत म्हणून नको, त्यापेक्षा मी बेस्ट ऑफ द मंथ मध्येच नको. बरोबर असं वाटतं ना आपल्याला. मी म्हणणारी सगळी मनातली भीती आत्ता इथे घाबरला तुम्ही, पूर्ण घाबरला हे लक्षात ठेवा. तुमची जी काही लायकी काढायची आहे सरांना ती त्या पेपरवर काढू देत, त्यातनं तुम्ही शिका आणि फायनल पेपरला जबरदस्त मार्क घ्या. शेवटी ते सरच एक्झॅक्ट सांगू शकणार आहे तुम्हाला की एसेत काय वापरायचे. सुरुवातीला हे चुकलं, इथे हे बरोबर आहे, इथे ही सुरुवात पाहिजे होती, इथे शेवट. सगळ्यात बेस्ट पेपर कोण चेक करू शकतं? एसेचा. असं एसेचा चेक करणारा भारतात दुसरं कोणी नाही हे लक्षात घ्या, धर्माधिकारी सर. सो तुम्ही जर त्या परफॉर्मन्स दाखवून दिला तर बेसिक तर आपण आधी सांगणारच होत की ती अगं हे हे अशा पद्धतीने झालं पाहिजे. तर बेसिक एक तुमचं एसेचं मॉड्यूल होईल आणि त्याच्यात तुम्हाला कळणारच आहे, पण मग सरांकडे ते पेपर जातील तुमचे. ठीक आहे. सो मुद्दा काय पुन्हा इथे येतोय या सगळ्याचा, असं म्हणतो या सगळ्यात मधला बेसिक मुद्दा काय म्हणतो आपण, क्वेश्चन पेपर अनालिसिस हे महत्वाचं असतंच, बरोबर आहे. पण मी इथे सांगून ठेवते की तसं नाहीये आता तुमच्याकडे. नाहीये तर मग तुम्ही काय, तर फॅकल्टींवर डिपेंड राहा. तुम्ही चाणक्यचे विद्यार्थी आहात किंवा नाहीत त्याचा संबंध नाही. कसे फॅकल्टीवर डिपेंड राहा? बॅच मध्ये आहात ते डायरेक्ट जोडलेले आहेत, जे बॅच मध्ये ऑनलाईन आहेत ते सुद्धा डायरेक्ट. तुम्ही डायरेक्टली त्याची एक सिस्टीम मी बसवून देते तुमची. आपले जे काही वेबसाईट वरती किंवा तुमच्या क्लास प्लसच्या ऍप वरती जे आहे त्याच्यावरून तुम्हाला ते मिळतील ऑनलाईनचे जे विद्यार्थी आहेत. तुम्ही त्याची प्रिंटआउट काढायची, आता ते कष्ट तुम्हाला घ्यायला लागतील, त्याची प्रिंटआउट काढायची आणि त्याची प्रिंटआउट काढून ती उत्तरे लिहायची, स्कॅन करायची कॉपी आणि परत पाठवून द्यायची आपल्याला. ठीक आहे. ती सिस्टीम पण मी तुम्हाला बसवून देईन पुढच्या काळामध्ये. हे ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीच्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी नाहीत त्यांच्यासाठी मी सांगतेय की टेलिग्राम चॅनलवरती आपल्या ही सगळ्या ऍक्टिव्हिटी चालणार आहेत, त्याच्यामुळे तिथे तुम्ही पार्टिसिपेट डेफिनेटली होऊ शकता. ओके. आता फक्त आन्सर रायटिंगचा कोर्स आहे का एसके विचारतोय मला. फक्त आन्सर रायटिंग, येस फक्त आन्सर रायटिंगचा सुद्धा आपले 2 वेळेला आपण घेणार आहोत. पहिला असणार आहे की जो ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, असं म्हणूयात की बेसिक झालंय आणि लिहायला सुरुवात करणार आहेत, असा आन्सर रायटिंगचा कोर्स आपला 15 सप्टेंबरच्या आसपास सुरू होणार आहे. फक्त आन्सर रायटिंग, हे बॅच पेक्षा वेगळं सांगते बरं का मी. फक्त आन्सर रायटिंग, आणि ज्यांनी स्वतः असे आन्सर रायटिंग करून जबरदस्त उत्तरं लिहिली आहेत असे आयदर युपीएससीतनं सिलेक्ट झालेले आणि नाही तर मग ज्यांचा तो अनुभव आहे युपीएससी एमपीएससी दोन्हींचा सुद्धा. उदाहरणार्थ मी स्वतः त्या आन्सर रायटिंगच्या याच्यामध्ये तुमचे घेणार आहे आणि तशी 30 सत्रांची बॅच होणार आहे तुमची, क्लिअर कट 30 सत्रांची बॅच. ती बॅच पुढच्या आठवड्यामध्ये मी आतापासून ती लॉन्च करून ठेवणार आहोत आपण, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की अशी बॅच होणार आहे, आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. ठीक आहे. कशी असणार आहे ही बॅच सुद्धा तुमची, की आता बघा तुम्ही काय आपण जे बोलतोय सगळं स्ट्रॅटेजीच आहे. थोडक्यात काय करतोय की तुम्हाला माहिती जर असेल की सप्टेंबर महिन्यामध्ये अशी बॅच होणार आहे, तुम्ही इकडे एकीकडे काय करणार, आतापासून बेसिक अभ्यास करायला सुरुवात करणार आणि सप्टेंबर मध्ये जी बॅच होणार आहे त्याच्यामध्ये एक साधारण 2 तासाचं सत्र असणार आहे. त्याच्यामध्ये 1 तास तुम्हाला लिहायला दिला जाणार आहे, 5 किंवा 7, आणि ते हळूहळू करणार आहोत. पहिल्या दिवशी 2च प्रश्न दिले तुम्हाला, दुसऱ्या दिवशी 3 दिले, तिसऱ्या दिवशी 5 दिले. सो 5 प्रश्न तुम्हाला लिहायला दिले. 5 प्रश्न तुम्हाला, समजा तुझं नाव सांग मला, ज्योती. समजा ज्योतीने पहिल्या दिवशी ते इथे आली, पेपर लिहायला घेतला. असं होऊ शकतं की तिला काही सुचलं नाही पहिल्या दिवशी, ऍब्सोल्युटली काही सुचलं नाही. प्रश्न माहितीवर का काहीतरी त्याचे मुद्दे माहिती आहेत पण कसे लिहू ते सुचत नाहीये तिला. ठीक आहे. पहिल्या दिवशी काय होईल की तिने नुसतेच तिचे जेवढे कच्चे मुद्दे तेवढे लिहून काढले पण उत्तर नाही घेता आलं तिला. दुसऱ्या पण सेमच की कच्चे मुद्दे, एखादा प्रश्न असा असेल गुगली की तिला तर माहितीच नाहीये, असं गृहीत धरू आपण, बरोबर. पण याने होणार काय की ते प्रश्न तुम्हाला जेवढा वेळ दिलाय तेवढ्या वेळामध्ये लिहायला, मग इथे आपण घेणार होतो सेम दिल्ली मुंबई कलकत्ता आपण घेतलं तर मग सुरुवात काय असावी, शब्द इफेक्ट ऑफ कंटिनेंटॅलिटी नावाचा जो मुद्दा यायला लागणार आहे, डायग्राम कशी काढायची आहे ते इथे तुम्हाला एक्सप्लेन केलं जाणार आहे. मग ते एक्सप्लेन करताना तरी तू लिहून घेऊ शकतेस की कसं उत्तर, म्हणजे तुझं आपोआप उत्तर रेडी होत आहे त्यावेळेला. आणि मग तशाच एकदा ते मेंदूमध्ये तुमच्या बसायला सुरुवात झाली की सुरुवात कशी, मध्य कसा, कन्क्लुजन कसं, सबस्टेन्शिएट, अर्थात हे जेवढे 30 सत्र होतील त्याच्यात डेटा पण खूप मिळणार ना तुम्हाला. त्यातले अनेक प्रश्न रिपीट पण होऊ शकणार तुमचे, रिपीट नाही झाले तर त्यातलाच डेटा दुसरीकडे वापरू शकणार आहात तुम्ही. त्याच्यामुळे आन्सर रायटिंग आपण करून घेणार आहोत. सो ते बॅचच्या पण विद्यार्थ्यांना टॉपिक आधी सांगणार ना आपण, त्या वेळेला ती बॅच आपण टॉपिक सांगणार. उदाहरणार्थ पहिले 5 दिवस पॉलिटी घेतलं आपण, मग 5 दिवसांमधल्या पहिल्या दिवशी पॉलिटी मधलं काय तर तुम्ही हे 3 चॅप्टर वाचून या, कळलं.
मग दुसऱ्या दिवशी हे 3 चॅप्टर वाचून या, मग हे 3 चॅप्टर. तर असं डिटेल तुम्हाला दिलेलं असणार आहे, लक्षात घ्या. राईट. ज्यांनी 3-4 मंथ्स पासून स्टडी केलाय, एमसीक्यू आणि काय केला असेल एमसीक्यू अप्रोचनी, पण आता पॅटर्न चेंज झाल्यामुळे अप्रोच कशी असावी तेच सांगते मी सगळं तुम्हाला आता, की अप्रोच मध्ये काय असावं लागणार आहे. तर सगळ्यात पहिला हा मुद्दा लक्षात घ्या, की पहिलं म्हणजे की विषयाची समज. विषयाची समज म्हणजे काय म्हणतो आपण, विषय समजणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. सो इतके दिवस जर तुम्ही पाठांतर केलं असेल तुमच्यापैकी काही लोकांनी, की वाऱ्यांची निर्मिती कशी होते, तर नुसतं 1 2 3 4 असं पाठांतर, आणि तुम्हाला माहितीच नाही की याच्यात प्रेशर ग्रेडियंट का महत्वाचं आहे. प्रेशर ग्रेडियंटमुळे किंवा वायू भारामुळे वाऱ्याची निर्मिती होते म्हणजे काय होतं, राईट. आणि त्याच्यामुळे वेग बदलू शकतो का, दिशा बदलू शकते का, फक्त निर्मिती होते, हे जर बेसिकच माहित नसेल तुम्हाला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. सो पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची अप्रोच बदलणं, अभ्यासाचा अप्रोच. थोडक्यात काय म्हणतोय, विषय समजून घ्यायला शिका. आता विषय समजून, फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 19 दिलेला आहे, आणि आर्टिकल 19 मध्ये जे काही तुमचे 5-6 राईट्स दिलेले आहेत, राईट, तर आर्टिकल 2 मध्ये त्याला रिस्ट्रिक्शन्स पण दिलेत. मग जर तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय तर रिस्ट्रिक्शन्स पण असावेच लागणार आहेत. आणि मग ते रिस्ट्रिक्शन कशाच्या आधारावर, मग जर ते 3-4 त्याच्यात मुद्दे दिलेत तर याच्यातले कशाला तुम्ही बाधा आणू शकता, हे अनालिसिस झालं असं म्हणतोय. नुसतं पाठ करणं, 19(1)A 19(1)B C D हे झालं तुमचा आधीचा अप्रोच. आपण आता काय म्हणतोय, की डोक्यामध्ये काय येतंय, जर स्वातंत्र्य दिलेले आहेत 19 मध्ये तर 2 मध्ये रिस्ट्रिक्शन्स पण दिलेले. सो याच्या आधारावर तुम्हाला कशाच्या आधारावर रिस्ट्रिक्शन घालता येतील हे पण लक्षात यायला पाहिजे. आणि यातला आर्टिकल ए ला घालू शकतो का, बी ला घालू शकतो का, सी ला घालू शकतो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. राईट. येस, शॉर्ट नोट्स काढलेले आहे. श्रीचंद्र म्हणतोय सब्जेक्टिव्ह आन्सर करायचंय, कसं तयार करायचं ते आम्हाला येईल का, तर येस मी म्हणणार आहे, डेफिनेटली येणार आहे. सो जर आता श्रीचंद्र मी फक्त एका वाक्यात तुझं उत्तर देते, तू शॉर्ट नोट्स तर आपल्याला सगळीकडे इथं पण काढायच्यात. सब्जेक्टिव्ह मध्ये शॉर्ट नोट काढायच्या नाही असं जर कोणी सांगत असेल तुम्हाला तर ते चुकीचं आहे. सब्जेक्टिव्ह मध्ये पण शॉर्ट नोट काढायचे आहेत की नाही आपल्याला. सो शॉर्ट नोट्सचा पण उपयोग होणारच आहे तुम्हाला, होणार नाही असं नाहीये. फक्त ते कसं असलेली सगळी इन्फॉर्मेशन लिहायची कशी हे तुम्हाला कळलं पाहिजे. ते कळण्यासाठी आपले उदाहरणार्थ उद्याच सत्र आहे तुमचं हाऊ टू राईट गुड आन्सर. वेगवेगळी उदाहरणं घेऊन तुम्ही ते लिहून बघणार आहात, बरोबर की नाही. आणि अशी उदाहरणं घेणार आहात की अतिशय सोपे, की म्हणजे ज्याचं तुम्हाला माहितीये बेसिक, तुमचा अभ्यास असो किंवा नसो तुम्हाला बेसिक माहितीये, ती उत्तरं लिहून 1 2 3 बघणार आहोत आपण. राईट. त्याच्यामुळे बिलकुल असं ज्यांनी जुना अभ्यास केलेला आहे आणि ज्यांना असं वाटतंय की आम्ही आधीच्या अभ्यासाप्रमाणे आम्हाला त्रास होऊ शकतो, तर मला वाटत नाही. उलट ज्यांचा अभ्यास जास्ती आहे आधीचा त्यांना उलट सबस्टन्शिएट करताना इन्फॉर्मेशन ऑलरेडी आहे असं मी म्हणेन. उलट तो असेल तर ते पॉझिटिव्हच आहे. निगेटिव्ह कधी होऊ शकतं, तुम्ही तुमचा ऍटिट्यूड नाही बदलला तरच फक्त निगेटिव्ह होऊ शकतं. राईट. फक्त ऍटिट्यूड चेंज करण्याची गरज आहे आपल्याला. अदरवाईज तुम्ही कसाही आधी अभ्यास केलेला असू दे 3-4 महिन्यांपासून, स्टेट बोर्ड वाचलेला आहे, रेफरन्स बुक्स स्टार्ट केलेली आहे, तर मी म्हणेन की उलट खूप चांगलं आहे की जर तुम्ही स्टेट बोर्ड पूर्ण केलेत, रेफरन्स वाचायला सुरुवात केली आहे, किंवा जसं श्रीचंद्र म्हणतोय तसं तुम्ही ऑलरेडी नोट्स काढल्यात, शॉर्ट नोट्स, त्या फेकून द्यायच्या नाहीये. ते लक्षात घ्या. त्यात जशाला तशा आपल्याला कशा वापरता येतील हेच तर आम्ही सांगणार आहोत ना तुम्हाला. तुमच्या शॉर्ट नोट्स कशा वापरता येतील ते कधी कळेल, ज्यावेळेला आपण ऍक्च्युअल आन्सर लिहून बघायला सुरुवात करू तेव्हा कळेल तुम्हाला. आता काय करायचंय, फक्त डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवायचा की काय आपलं काही बिघडणार नाहीये, आपल्याला छान लिहिता येणार आहे. एवढाच आता काय तो विचार करायचा तुम्ही सगळ्यांनी. कळतंय. जर आता सध्या तुमचं स्वतःवर नसेल तर किमान आमच्यावर ठेवा मग विश्वास. ठीक आहे. तरी मी इथे 1 मिनिटासाठी जे इंग्लिश मधून मानसी विचारते की जे इंग्लिश मधून प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये बुक्स आहेत का, येस डेफिनेटली आहेत. उलट इंग्लिशमध्ये जास्त बुक्स अवेलेबल आहेत. राईट. सो इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहेत. बरं, जे इंग्लिश मधनं प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी तर मी सांगणार आहे की आत्ता रायटिंग अँसरची बॅच सुरू होतीये. आता ज्यांनी अभ्यास केला आधी 21 ऑगस्ट साठी नाही करत आहेत अशांसाठी मी सांगून ठेवतेय की आता पुढच्या आठवड्यापासून युपीएससीची आन्सर रायटिंगची बॅच सुरू होतीये. युपीएससी सगळं इंग्लिशमध्येच आहे, त्याच्यामुळे सरळ तिथं पण केलं तरी तुम्ही चालणार आहे. उलट की जी नंतर बॅच असणार आहे त्याच्यात सुद्धा इंग्लिश आणि मराठी दोन्ही असणार आहे. काही काळजी करायचं कारण नाही. इंग्लिश मराठी दोन्ही असणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपण बायलिंग्वल शिकवतो. राईट. सो मी विंड फॉर्मेशन म्हणते त्यावेळेला मी तुम्ही वाऱ्यांची निर्मिती म्हणतेच की, बरोबर की नाही. सो तुम्हाला असं की मग ज्याला विंड फॉर्मेशन त्यांनी विंड फॉर्मेशन लिहा. सो इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये असणारे, काही काळजी करायचं कारण नाहीये तेव्हा सुद्धा. ओके. दुसरं की हँडरायटिंग मॅटर करतं का, हँडरायटिंग मॅटर करतं का, मी म्हणणार आहे अगदीच तुमचं की समजतच नाही किड्या मुंग्यांसारखं आहे तर मग प्रॉब्लेम होणार आहे. राईट. पण तुमचं बेसिक समजण्या इतपत आहे हँडरायटिंग तर बिलकुल काही प्रॉब्लेम नाही. हँडरायटिंग मॅटर करत नाही, प्रेझेंटेशन मॅटर करतं हे लक्षात घ्या.
हँडरायटिंग मॅटर करत नाही, प्रेझेंटेशन मॅटर करतं म्हणजे काय रे? तर समजा आपण म्हणूया की तुम्ही उत्तराला सुरुवात करताय हा, आणि उत्तराला सुरुवात करताना सलग लिहित चाललाय असं, त्याला समजतच नाही की पॉईंट कुठे आहे. अक्षर किती सुंदर असू द्या, काही उपयोग नाही त्याचा, बरोबर की नाही? पण इंट्रोडक्शन केली 2 वाक्य तुम्ही हा, आणि मग खालीलपैकी ही कारणं आहेत 1 2 3 4, राईट? इथे कारण लिहिताना समजा 2-2 शब्दात येणार असतील तर इथे त्याची डायग्राम काढली, चौकोन टाकला, छान चौकोन न टाकता डायग्राम नाही काढायची, कळतंय? छान चौकोन टाकून डायग्राम काढली तुम्ही. आलं लक्षात? प्रेझेंटेशन मॅटर करतं ना की तुमची हँडरायटिंग. ऍब्सोल्युटली हँडरायटिंग वरती जाऊ नका तुम्ही, ठीक आहे? त्याच्यामुळे त्याची काळजी. धर्माधिकारी सरांचं हँडरायटिंग तुम्हाला मी एखाद्या दिवशी सरांचा ओरिजिनल लिहिलेला एखादा लेख हा आणून देते तुम्हाला, वाचून दाखवा, चॅलेंज. एकही शब्द आला नाही असं झालं नाही पाहिजे, चॅलेंज सरांच्या बाबतीत मी देते तुम्हाला, ठीक आहे? सर आहेच झाले की नाही? हा, सरांचं अक्षर हे फक्त पूर्णताई ओळखू शकतात, म्हणजे सगळं मी म्हणते हा. तुम्ही बेसिक 1-2-4 वाक्य वाचू शकाल, पण असे काहीतरी शब्द असतात कळतच नाही हे नक्की काय इथे हा शब्द. सो हे अख्खं 100% वाचू शकता अशा फक्त पूर्णताई आहेत, दुसरं कोणी नाही. कळतंय? म्हणजे मुद्दा बहुतेक तुमच्यापर्यंत पोहोचला की हँडरायटिंग कसं आहे डझंट मॅटर, ठीक आहे? प्रेझेंटेशन मात्र मॅटर करणार आहे आणि तुमचं नॉलेज मॅटर करणार आहे. तुम्हाला तो विषय कळलाय का? तो विचारलाय प्रश्न 1 आणि तुम्ही उत्तर लिहिताय 3रं, तर ते मॅटर करणार आहे, लक्षात घ्या, ना की हँडरायटिंग मॅटर करणार आहे, ठीक आहे? ओके. आता बरेच प्रश्न येताना दिसत आहेत, जरा 1च मिनिटासाठी मी इथे आणि मग परत इकडे जाणारच आहे मी. जरा 2 मिनिटं मी काय म्हणते तुम्हाला सगळ्यांना जे आता ऑनलाईन मध्ये, तुम्ही थोडा वेळ प्रश्न टाकू नका असं मी म्हणते. का टाकू नका? पुढचे 10 मिनिटं मला द्या, मी आधी याची फक्त यादी करून देते तुम्हाला आणि मग तुमचे प्रत्येकाचे प्रश्न घेऊयात आपण, ओके? यादीमध्ये काय म्हटलो आपण? पहिलं क्वेश्चन पेपर अनालिसिस इथपर्यंत आलो होतो, राईट? मग मी म्हणणार आहे खरं असणारे महत्वाचं बुक लिस्ट. आता ह्या बुक लिस्ट साठी सुद्धा आज नाही सांगू शकत ही बुक लिस्ट आपण, पण हे मुद्दे महत्वाचे आहेत असं सांगून ठेवते फक्त मी वर्षभराच्या साठी. आणि मग मी परत परत सांगते तुम्हाला, मिनिमम रिसोर्सेस मॅक्सिमम आउटपुट, हे आताही बदलणार नाही, आताही तेच आहे, ठीक आहे? सो बेसिकची पुस्तकं मिनिमम ठेवायची, करंट अफेअर्सवर भर द्यायचंय. करंट अफेअर्स मात्र रोजचं रोज झालं पाहिजे तुमचं. त्याच्यातनं केस स्टडीज काढायच्या आहेत. केस स्टडीज म्हणजे काय असतं रे? उदाहरणार्थ मी म्हणेन तुम्हाला, डिझास्टर मॅनेजमेंट वरती एखादा प्रश्न विचारला तुम्हाला, आपत्ती व्यवस्थापन, तर आपत्ती व्यवस्थापन समजा 2013 मध्ये केदारनाथ झालं. सो केदारनाथ झालं त्यावेळेला की केदारनाथ ही काय राष्ट्रीय आपत्ती म्हणून डिक्लेअर केली गेली, तर आपत्ती व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या डिक्लेअर करण्याच्या कॅटेगरीज काय असतात, आणि हे कमी करण्यासाठी हिमालयामध्ये खूप मोठ्या, समजा प्रश्न असा आहे की हिमालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाईड होतात, दरडी कोसळतात आणि आपत्ती खूप मोठ्या प्रमाणात हिमालय व्हल्नरेबल आहे, तर तिथे कमी करण्यासाठी काय उपाय योजले जावेत, असा प्रश्न आहे, सिंपल. हा, तर मग काय येणार तुमचं पहिलं की मुळात हिमालय कशा कशासाठी व्हल्नरेबल आहे ते येणार तुमचं, राईट? मग दुसरं की म्हणजे 2-3 अर्थक्वेक साठी आहे, लँडस्लाईड साठी आहे, मड फ्लो साठी आहे, ॲव्हलांच बर्फाची तड कोसळणे याच्यासाठी आहे. मग खाली काय येणार तुमचं उदाहरण. उदाहरण म्हणजे काय यावं लागणार? मग केदारनाथ डिझास्टर यायला लागणार. हा, कधी 17-18 जून 2013 मध्ये केदारनाथ मध्ये मंदाकिनी नदीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाईड जी आली, किंवा काय म्हणूयात ढगफुटी जी झाली, लँडस्लाईड पेक्षा ढगफुटी म्हणूयात आपण, त्यांनी सगळा चिखल खाली ओढून आणला मंदाकिनी नदीमधनं, बरोबर? आणि मग किती 219 गावं वाहून गेली, कळतंय? आता बघा, तुम्ही नुसतं लिहिलं की 2013 मध्ये केदारनाथ मध्ये झालेलं डिझास्टर खूप मोठं होतं आणि त्याच्यामुळे खूप लोकांचे जीव गेले, हे वाक्य बघा तुम्ही, आणि 17 जून 2013 मध्ये झालेलं केदारनाथ डिझास्टर यामुळे मंदाकिनी नदीच्या काठावर असलेले 219 गावं वाहून गेले. तुम्ही मला सांगा कशाला वजन जास्ती आहे की नाही, राईट? तर आता थोडक्यात मी तुम्हाला काय सांगतेय की इथे ही जी केस स्टडी आहे, ही केस स्टडी आहे, ही जी मी तुम्हाला सांगितली उदाहरण म्हणजे काय, एक प्रकारची केस स्टडी आहे ही. हा, केस स्टडी म्हणजे काही वेगळं नसतं, लक्षात घ्या. तर ही केस स्टडी आली कुठून, ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे आली कुठून? पुस्तकात लिहिली का? नाही, करंट अफेअर्स मधनं. आता कळलं तुम्हाला किती केस स्टडीज काढायच्यात अशा मी म्हणणार आहे मॅक्सिमम डोक्यावरनं पाणी 50 केस स्टडीज काढायच्या, 50, ठीक आहे? त्याच्यापेक्षा जास्त. आणि म्हणजे याचा अर्थ काय झालं बघा, मेजर 5 विषयांच्या 10 केस स्टडीज झालं, मेजर 5 विषयांच्या 10 केस स्टडीज, आणि ह्याच 10 केस स्टडीज तुम्हाला अख्ख्या पेपरमध्ये रिपीट करून यायचे. कळलं मी काय म्हटले? रिपीट करायच्यात म्हणजे काय? उदाहरणार्थ आता आणखीन एक केस स्टडी मी तुम्हाला इथं सांगते जस्ट जाता. करंट अफेअर्स कसं वाचायचं काय हे डिटेल्स तर आता पुढच्या हाऊ टू स्टडी करंट अफेअर्स आपला स्वप्नील मुंगळे सर हे घेणार आहेत. हा, त्याच्यात हे सांगतीलच डिटेल, पण मी तुम्हाला सांगते की फोकस कशावर करायचंय तुम्हाला. अजून एक केस स्टडी घेऊया त्याच्यातली आपण. मणिपूर आणि हा सगळा जो रिजन आहे, म्हणजे कशाबद्दल बोलतोय? नॉर्थ ईस्ट.
ईशान्य भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते नाहीच हे माहितीये तुम्हाला, कारण टोपोग्राफी रग्ड टोपोग्राफी आहे या भागातली. खूप असे डोंगर रांगा आहेत आणि रस्ते नाही आहेत, बरोबर की नाही. पण रस्ते नाही आहेत तर मणिपूर मधलं मणिपूरची राजधानी सांगा मला. इम्फाळ, राईट. आणि नागालँडची राजधानी कोहिमा. जर मणिपूर मधनं तुम्हाला आसाम म्हणजे गुवाहाटी, नॉर्थ ईस्टचं मेजर इकॉनॉमिक केंद्र कोण आहे? गुवाहाटी. जर मणिपूरला तुमचे काहीही गुड्स आणि सर्व्हिसेस द्यायचे असतील किंवा लोकांना यायचं असेल तर कुठून जावं लागेल? आसाममध्ये जर जायचं असेल गुवाहाटीला तर जावं लागतं इम्फाळ, कोहिमा आणि गुवाहाटी. ठीक आहे, म्हणजे कंपल्सरी रस्ता कुठून आहे? कोहिमावरून. ठीक आहे, याची एक डायग्राम समजा मी तुम्हाला काढून दिली, नॉर्थ ईस्टचा नकाशा काढून दिला, याची एक डायग्राम काढून दिली आणि तो रस्ता म्हणजे NH39, नॅशनल हायवे नंबर 39. ती केस स्टडीज मी तुम्हाला लिहून दिली. आता मी जी डिटेल एक्सप्लेन करत नाहीये तर ती कुठे कुठे वापरायची सांगा बरं मला. रिजनल डिस्पॅरिटी आलं, तीच केस स्टडी देऊ शकता तुम्ही, बरोबर की नाही. प्रादेशिक असमानता म्हणजे काय? GS3 मधला प्रश्न आहे हा. प्रादेशिक असमानता म्हणजे काय? उदाहरणासहित स्पष्ट करा. दरवेळेला महाराष्ट्राचीच लिहायला पाहिजे असं थोडीच आहे, बरोबर की नाही. मग ती तुम्ही लिहू शकता प्रादेशिक असमानता. मग तिथे की NH39 एकच रस्ता आहे, विकासाची साधनं नाही आहेत आणि म्हणून मागास राहिले, देऊ शकता ना सरळ. दुसरं काय समजा आलं इन्सर्जंट ग्रुप म्हणजे नॅशनल सिक्युरिटीवर प्रश्न आला तरी तेच उत्तर देऊ शकता. काय म्हणूयात आपण ईशान्य भारतावर प्रश्न आला तरी तेच देऊ शकता. आदिवासींचा विकास आलं तरी तेच देऊ शकता. कळतंय आपण काय म्हणतोय? एकच केस स्टडी तुम्हाला एवढं डोक्यात पाहिजे की ज्या काही तुम्ही काढताय केस स्टडी आपल्याला ह्या वापरायच्याच आहेत 100%, हे डोक्यात पाहिजे. आणि मग ते जर असेल तर आपोआप तुमच्या बरोबर प्रश्नाला बरोबर तुम्हाला केस स्टडी सापडते, बरोबर प्रश्नाला बरोबर उत्तर सापडतं तुम्हाला. ते किती मी म्हटलं मिनिमम करायचं आहे. आणि मिनिमम ह्याच्यामुळे मी काय म्हटलं की बुक लिस्ट हे सुद्धा मिनिममच ठेवायची. आपल्याला फोकस कशावर पाहिजे? की लिहिता आलं पाहिजे ह्याच्यावर पाहिजे, ना की इन्फॉर्मेशन गॅदरिंग वर पाहिजे. जी काही गोळा केली आहे ती लिहिता आली पाहिजे ह्याच्यावर पाहिजे, बरोबर. सो बुक लिस्ट मिनिमम पाहिजे. आता इथं तुमच्यापैकी काही जण असं म्हणतात की बुक लिस्ट म्हणजे कुठले वापरावेत किंवा काय. पुन्हा मी म्हणते घाई करू नका. बुक लिस्ट मी आज एकतर सिलेबस येऊ दे, त्याशिवाय देऊच शकत नाही आपण. आणि दुसरं की सिलेबस एकदा आला की सगळे GS1चं इंट्रोडक्शन, GS1 मध्ये समजा UPSC प्रमाणेच राहिलं हिस्ट्री, सोसायटी आणि जॉग्राफी तर तिघांचे 3 वेगळे सत्र होतील. हिस्ट्रीसाठी वेगळं होईल, जे केतन सर घेतील ते सांगतील तुम्हाला काय वापरायचं, मी नाही सांगणार, राईट. जॉग्राफीचं मी सांगेन तुम्हाला काय वापरायचंय. सोसायटीचं स्वप्नील सर सांगतील तुम्हाला. म्हणजे प्रत्येकाची बुकलिस्ट ही मी कायम हे सांगत आले, एकच बुकलिस्ट फॉलो एकाने दिलेली फॉलो करायचीच नाही. त्या विषयाचा तो फॅकल्टी एक्सपर्ट. मी जर तुम्हाला म्हटलं हिस्ट्रीला हे वापरा, माझं नाही ऐकायचं तुम्ही. कळलं काय सांगतेय? माझं कशाच्या बाबतीत ऐकायचं? फक्त आणि फक्त जॉग्राफीच्या बाबतीत ऐकायचं. जॉग्राफी, एन्व्हायरमेंट सायन्स यांच्या बाबतीत ऐकायचं. सो त्या फॅकल्टीची ती काय म्हणूयात आपण, कारण अभ्यास असतो, प्रेडिक्शन करण्याची ताकद असते, प्रश्न काय जास्त येऊ शकतात हे माहित असतं, म्हणून रिसोर्सेस कुठले वापरायचे हे पण माहित असतं. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय? हे काय रे स्ट्रॅटेजीच आहे खरं म्हणजे, की बुकलिस्ट आत्ताच तुम्ही घेतली नाही, बुकलिस्ट त्या फॅकल्टीची घ्यायची असं मी सांगते तुम्हाला. ही पण एक स्ट्रॅटेजीज आहे तुमची. UPSC सारखे खंड घ्यायला पाहिजे ते ऑप्शनलला तेच राहणार. ठीक आहे, तेच राहणार. आणि एक्स्ट्राची मी देणार तुम्हाला, जे बॅचला आहेत त्यांना मी देणार. अदरवाईज जॉग्राफीची पुस्तकं तीच राहणार. कधी? सिलेबस येऊ द्या. ठीक आहे, सिलेबस जर कसा येतो त्याच्याप्रमाणे ना. रिसोर्सेस जर टाकलं UPSC सारखं मग ते सवदीत नाहीये, मग कदाचित बदलेल, थोडस रिसोर्सेस बदलतील, बरोबर. सो सिलेबस येऊ द्या असं म्हणतोय आपण. न्यू बॅच कधी सुरू होतीये? तर आपली न्यू बॅच ऑलरेडी लवकर दिला पाहिजे, मला पण माहिती आहे ओम, पण आता तिथे नाहीतर MPSC जाऊन तुम्ही सांगा की लवकर द्या म्हणून. तर येईल पुढच्या 15 दिवस मॅक्सिमम, त्याच्यात त्यांना द्यावाच लागणार आहे सिलेबस. ह्या कौस्तुभ विचारतोय की MPSC ची न्यू बॅच कधी? तर 11, आता परवा दिवशी 11 तारखेला आपली MPSC ची न्यू बॅच सुरू होती. तर आणि त्याच्यात सगळं जे नवीन पद्धतीने तसं शिकवणार आहोत, तिथं कुणीही एक्सपेक्ट करायचं नाही बरं का. नवीन बॅचला जे कोणी असाल इथे किंवा 11 जुलैसाठी तुमच्यापैकी जर कोणी असाल तर तिथे जुन्या पद्धतीने ऍब्सोल्युटली काही शिकवलं जाणार नाहीये. तिथे सगळं नवीन, तुम्ही 21 ऑगस्ट द्या किंवा नका देऊ, सो सगळं नवीन पद्धतीने शिकवलं जाणार आहे. एकच मिनिट इथला एक प्रश्न घेते मग तुझा घेते. 15 दिवसापासून स्टडी करत स्टार्टिंग, कोणते बुक्स वाचायचे आहेत? तर मी म्हणणार आहे की तुम्ही कुठले बुक्स वाचायला सुरुवात करा? बोर्डाची पुस्तकं. ज्यांनी काहीच वाचलं नाहीये त्यांना मी सांगते पहिलं बोर्डाची पुस्तकं. कुठले? तो पण येतो ना प्रश्न. मी म्हणणार आहे सगळ्यात सोपं जॉग्राफी, आणि जॉग्राफी सगळंच लागणार आहे ना आपल्याला, त्यामुळे जॉग्राफी. एखादा जर असं असेल की जॉग्राफी जात आहे असं वर्ण, तर मग म्हणणार आहे हिस्ट्री. दुसरा असा असेल की जॉग्राफी पण वर्ण, हिस्ट्री पण वर्ण, मग म्हणणार आहे पॉलिटी वाचा. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं कुठलं पुस्तक वाचायला उत्तर आहे की जे आवडतंय ते विषयाचं पुस्तक वाचा.
अवघड, बिलकुल अवघडाला आधी नाही जायचं, कधीच नाही जायचं अवघडात. आन्सर शीट ब्लँक पेजेस असतील का, तर हे सगळं सगळंच येईल पुढच्या काळामध्ये. आपण सवय जर ब्लँक वर केली तर तुम्ही रेघांवर तर चांगलंच लिहू शकणार आहात, बरोबर की नाही. माझं असं मत आहे की 100% ब्लँकच असणार आहे, म्हणजे कोरे पेजेस असणार आहेत लिहायला. पण नसतील, वर्स्ट केस आपण म्हटलो की रेघांचे आले, तुम्ही जर सवय ब्लँक वर केली असेल तर काय फरक पडेल का, काय फरक पडणार. उलट तुम्ही सवय रेघांवर केली ना ब्लँक आले तर मग मात्र फरक पडणार. आपण वर्स्ट साठी प्रिपेअर पाहिजे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, मला बरेच जण म्हणतायत की मला भेटायचंय म्हणून, आता मला असेल किंवा आपल्या फॅकल्टी, मी तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच जणांना सांगून ठेवते बरं का. स्ट्रॅटेजीकडे येऊयात आपण, पण परत अजून एकदा सांगून ठेवते की तुम्ही जर रात्री उशिरा मला मेसेज केले तर मी तुम्हाला रिप्लाय पटकन देते. तुम्ही जर दिवसभरात केलेली असते, काय होतं, तुमचा नंबर असतो तो काय माझ्याकडे सेव्ह नसतो पहिल्या वेळेला. जे एकदा तुमचं माझं कम्युनिकेशन झालं की सेव्ह केलेला असतो मी तो. पण तुम्ही जर मेसेज केले दुपारच्या वेळात केले तर माझे हजारो मेसेज, 10,000 मेसेजेस पेंडिंग आहेत आता पण माझे, कारण बॅचेस पण एवढे आहेत, विद्यार्थी पण एवढे आहेत. तर दिवसभरात केले तर ते खाली जाणार आहेत. त्याच्यामुळे असं कुठेही वाटून घेऊ नका की मला रिप्लाय करायचा नाहीये तुम्हाला. सो तुम्हाला जर लक्षात आलं की अरे रिप्लाय नाही केलाय, बघितला नाही गेला, 2 दिवस गेले, पिन करा ना पुन्हा एकदा की ताई याचं उत्तर राहिलंय, मॅडम याचं उत्तर, तुम्हाला जे काय म्हणायचंय ते. ठीक आहे, तर मग ते पुन्हा तुम्ही वर आलात की तुम्ही दिसलात मला, म्हणजे तुमचा मेसेज दिसला की मी रिप्लाय करणार तुम्हाला. ठीक आहे. दुसरं की भेटण्यासाठी जर आता हे पुढचे एक 10 दिवस त्याच्यानंतर आपले बऱ्यापैकी फॅकल्टी काय म्हणूयात आपण रिकामे होणार आहेत. रिकामे कशा अर्थाने मी म्हणतेय की मेजर ज्या गोष्टी होत्या त्या झालेल्या आहेत, तर मग आता तुम्हाला काउन्सिलिंगसाठी वेळा द्यायला मोकळे होणार आहेत. सो मग पुन्हा तुम्ही विद्यार्थी असा किंवा नसा, तुम्ही जरा वेळा घ्या. दुसरं की आपल्या फॅकल्टीचे काउन्सिलिंगचे स्लॉट करणार आहोत, म्हणजे काय, सोमवारी मी अवेलेबल आहे पूर्ण दिवसभर, मंगळवारी स्वप्नील सर अवेलेबल आहेत, बुधवारी अभिजित सर वाजेमध्ये अवेलेबल आहेत दिवसभर. ठीक आहे. आणि मग गुगल फॉर्म सर्क्युलेट होणार आहे तुमच्यासाठी, तुमचे जे इंट्रोचे ग्रुप आहेत किंवा बॅचचे ग्रुप आहेत त्याच्यावर तुम्ही ठरवा ना की तुम्हाला भेटायचं असेल, ज्याला भेट, मग तुम्ही वेळ तिथे भरा, गुगल फॉर्म पटकन भरून टाका की मला भेट, मग तुमचं नाव येणार, तुमचा स्लॉट येणार, मग त्या वेळात तुम्हाला जेवढ्यांनी फॉर्म भरले तेवढ्यांना ते स्लॉट दिले जाणार. कळतंय काय करतोय आपण. सो सगळे, आणि हे दर एक आठवडा, समजा इथे आम्ही 7 दिवस आहोत तर तिथे पण तसंच असणार आहे सदाशिव पेठला पण, आणि तसंच ऑनलाईन झूमला सगळं असणार आहे. सो सगळ्यांसाठी आम्ही अवेलेबल मीच करून देते तुम्हाला की प्रत्येक फॅकल्टी तुमच्यासाठी एक एक दिवस, आणि मग तुम्हाला जो कोणी वाटतोय की याच्याशी बोलायचंय त्याच्यासाठी तुम्ही रजिस्टर करा. ठीक आहे. हे एक झालं. आता मेसेज कुठे कर, जे जे, पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते बरं का, की जे जे बॅचला नाहीत त्यांनी आपल्या बॅचचे इंट्रोडक्टरीचे जे ग्रुप आहेत, एमपीएससी इंट्रोडक्शन ग्रुप, इंट्रोडक्टरी ग्रुप, त्या ग्रुप्सला व्हॉट्सअपला जॉईन व्हा. त्या ग्रुप्सवरती हे सगळे तुम्हाला काय काउन्सिलिंगचे फॉर्म असतील, पुढच्या सत्रांचे फॉर्म असतील, हे सगळं तिथे तुम्हाला मिळत जाईल. ऑनलाईन बॅच साठी सुद्धा, येस, ऑनलाईन बॅच असेल त्यांच्यासाठी सुद्धा हे देणार आहोत, पण प्रत्येकाचा फॉर्म वेगळा असणार आहे, त्या बॅच वरती जाईल तो. ठीक आहे. एकच मिनिट, आता हा विचारत होता, बोल प्रथमेश. बरोबर, थोडक्यात असं म्हणायचंय प्रथमेशला, असं मला वाटतंय की इतिहासाचं मॉड्यूल झालं. ठीक आहे, काही बॅचेसचं इतिहासाचं मॉड्यूल झालं. ठीक आहे, तर मग त्यांचं ते समजा पोस्ट इंडिपेंडन्स टाकलं, ते तर घेतलंच नाही आपण पोस्ट इंडिपेंडन्स. पण मग मी तर डिक्लेअर करून मोकळी होणार, हिस्ट्री झालं, बरोबर की नाही. की भीती वाटतेय, कशालाही घाबरायचं नाहीये. ठीक आहे. जे नव्याने सिलेबस मध्ये टॉपिक आहे ते सगळे कव्हर होणार आहेत तुमचे. हिस्ट्रीमध्ये जर काही एक्स्ट्रा आलं असेल तर ते एक्स्ट्रा पण कव्हर करणार आहोत. तुम्हाला माहित नसेल तर मागच्या बॅचेसला विचारा, बहुधा ह्याला लक्षात आहे की आपण काही काही मॉड्यूल 2दा 3दा दिले बॅचेसला, तेव्हा तर काही बदललं पण नव्हतं, पण तरी दिले आपण. होणार, रायटिंगचं आपण सगळं करून घेणार आहोत, काळजी करू नका, होणार. जे मॉड्यूल झाले त्याचे पण होणार. ठीक आहे, तुम्हाला तयार करणं ही आमची जबाबदारी. इंट्रोडक्शन, ओके, ठीक आहे. इथे बर, मी आता एकदा सांगणार आहे की इथे मला आता पाठवता येत नाहीये इंट्रोडक्शनच्या ग्रुपची लिंक, पण प्रियंका तुला मी म्हणणार आहे किंवा जे जे इथे असे आहेत की ज्यांना ही जी कुठून झूमची लिंक मिळाली आहे त्यांना उद्याच्या पण सत्राची झूमची लिंक मिळणारच आहे. सो उद्याचं सत्र अटेंड करा. मी सुरुवातीला सगळ्या इंट्रोडक्शनच्या ग्रुपची लिंक तुम्हाला तिथे टाकायला लावते, झूमच्या याच्या अकाउंट वरती टाकायला लावते. ठीक आहे. ठीक आहे. खरं म्हणजे खूप प्रश्न आहेत तुमचे, आणि ऑलरेडी आता 9:30 होत आले, 2च मिनिटं आपले राहिलेले आहेत. मी काय करणार आहे बघा, डाऊट सॉल्विंगचे पण घेणार आहे, ते ऑनलाईन मध्येच मी घेणार आहे. तुमचे इथे जे बसलेत ते पण, आणि जे ऑनलाईन आहेत अशांसाठी सुद्धा. तर आपण त्यांचे सगळ्यांचे डाऊट सॉल्विंग, हे तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही फक्त प्रश्न विचारा, मी उत्तर देणार तुम्हाला. तर असे आपण सत्र घेणार आहोत डाऊट सॉल्विंग. आणि त्यात समजा एखादा म्हणला की माझा प्रश्न मला एकच आहे आणि मग 10 मिनिटाचा आहे किंवा 5 मिनिटाचा आहे, अरे पण दुसऱ्यांचे प्रश्न पण कदाचित तुला उपयोगी येऊ शकतात. तर मग असे डाऊट सॉल्विंगचे जे प्रश्न आहेत ते पण आपल्याला सगळ्यांना बघायला लागणार आहेत.
ठीक आहे. ते पुढच्या आठवड्यामध्ये मी रात्रीच्या वेळामध्ये हे तुमचे 8:30 ते 9:30 होऊ दे. हे झाल्याच्या नंतर रात्रीच्या वेळामध्ये आपण ते डाऊट सॉल्व्हिंगचे तुमचे एकदा हे सगळे पूर्ण झाले की घेऊयात आपण. ओके. आता युपीएससी एमपीएससी मध्ये मेजर डिफरन्स असेल का, तर असू शकतो बरं का. कारण महाराष्ट्र ओरिएंटेशन मी म्हणलं समजा सिलेबस मध्ये नाही असं जरी गृहीत धरलं आपण, सिलेबस सेमच आहे तरी प्रश्नांच्या पॅटर्न मध्ये बदल असणार आहे, एवढं मात्र नक्की. कारण सोपे असणार आहे तसंच मी तुम्हाला सांगते युपीएससी पेक्षा. ठीक आहे. हा श्रीचंद्र की जुनी बॅच केलेली आहे, नवीन बॅच करावी का. बघ तुला जर वाटत असेल की करणं शक्य आहे, केलेलं चांगलं आहे. नाही केलंस तरी सुद्धा तू इंडिव्हिज्युअली बोल आमच्याशी, जे काही तुला मदत हवी आहे ती सगळी आपण देऊच यार. ठीक आहे. ऑप्शनलचे हा आता हा पण एक खूप महत्वाचा प्रश्न विचारला बरं का ओंकारनी. आता खरं म्हणजे हे माझं पूर्ण होणार नाही असं दिसतंय, पण खूप महत्वाचं की ऑप्शनलच्या बॅचेस कधीपासून सुरू होणार. इथे तुम्ही जर नीट विचार केला तर ऑप्शनलच्या 7 ऑप्शनल्स आपण 8 ऑप्शनल शिकवतो आपण. हा 8 ऑप्शनल्स एकाच छताखाली शिकवले जाणारे दुसरीकडे कुठंच नाही. आणि ते आपण युपीएससीचे ऑलमोस्ट खूप ताकदीने शिकवतो सगळे ऑप्शनल. कुठले कुठले ऑप्शनल्स ते पटकन सांगते मी तुम्हाला. पहिला आहे हिस्ट्री, दुसरा आहे जॉग्राफी, तिसरा आहे पॉलिटिकल सायन्स, चौथा आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पाचवा आहे सोशियोलॉजी, सहावा आहे इकॉनॉमी, सातवा आहे अँथ्रोपॉलॉजी आणि आठवा आहे फिलॉसॉफी. ठीक आहे. तर या वर्षीपासून फिलॉसॉफी पण आपण सुरू करतोय. आधी 7 शिकवले जात होते आपल्याकडे. टोटल 8 ऑप्शनल. एमपीएससी साठी स्पेसिफिकली ऑप्शनल कधीपासून सुरू होतील, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील. सप्टेंबरच्या काय हेच 8 ऑप्शनल्स असतील. 8 ऑप्शनल जे मी आता तुम्हाला सांगितले हे 8 ऑप्शनल आपल्याकडे शिकवले जाणार. 8 ऑप्शनल कधीपासून म्हणतोय आपण, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपण शिकवणार. ठीक आहे. त्याच्यासाठीचे इंट्रोडक्टरी सत्र होणार आहेत तुमचे. म्हणजे काय रे, तर समजून घ्या. स्ट्रॅटेजीमध्ये हे पण असावं लागणार आहे की समजून घ्या आधी, डायरेक्ट निवडू नका ऑप्शनल तुम्ही. तर जॉग्राफीचं पण सत्र करा की काय आहे, पॉलिटिकल सायन्सचं पण करा, पबॅडचं पण करा, सोशियोलॉजीचं पण करा. मी म्हणणार आहे सगळ्या ऑप्शनलची फार काय करू शकता, इकॉनॉमी डोक्यावर जाते नका करू. ठीक आहे. फिलॉसॉफी नाही बाबा काय समजणार नाही नका करू. पण किमान 3 ते 4 ऑप्शनलची सत्र तुम्ही करायला पाहिजेत आणि ती थेट ऑप्शनलची सत्र असणार आहेत. जॉग्राफी ऑप्शनलची 2 मॉड्यूल काय म्हणूयात आपण सेमिनार्स असणार आहेत किंवा 2 सत्र असणार आहेत तुमच्यासाठीचे. सो ते अटेंड करा. अँथ्रोपॉलॉजीचे 2 असणार आहेत, इकॉनॉमीचे 2 असणार आहेत, पोल सायन्सचे 2 असणार आहेत. हे सगळे कधी आपण म्हणतोय आता सुरुवातीला आधी सगळं सेट होऊ देत. म्हणजे आधी आन्सर रायटिंग, डिटेल्स, स्ट्रॅटेजीज, नैराश्यावरचं तुमचं सत्र असेल किंवा मग पुढचे आपले काय एसे रायटिंग, ही सगळं सत्र आधी होऊ देत. मग नंतर तुमचे ऑप्शनलचे सत्र होतील. घाई करू नका असं मी म्हणते. ऑप्शनल डिसाईड झालाच पाहिजे, पण तो कधी सप्टेंबरमध्ये डिसाईड करूयात आपण. ठीक आहे. सप्टेंबरमध्ये आणि इमिजिएटली बॅच सुरू होईल. मग त्यानंतर तुमची बॅच कशी असणार आहे ऑप्शनलची बॅच ती त्यावेळेला सांगेनच डिटेल मी तुम्हाला. पण सगळा सिलेबस पूर्ण होतो आपल्याकडे आणि मग ती साधारण विषयाप्रमाणे बदलते. पोल सायन्स ऑप्शनल असेल तर 100 सत्रांची असते, जॉग्राफी असेल तर 120-125 सत्र लागतात. तेच जर काय आपलं अँथ्रोपॉलॉजी असेल तर कदाचित 75 मध्येच होतं. सिलेबसच्या प्रमाणे ते ठरतं. ओके. आणि हेच सगळं सिलेबस तर येऊ दे. बरोबर म्हणतोय ओम की सिलेबस तर येऊ दे मग ठरवायचं आपल्याला. राईट. तर ऑप्शनल निवडायचं एक सत्र झूमवर. तर येस त्याची झालं होतं, त्याची लिंक पण मिळेलच तुम्हाला. आणि शिवाय परत एक सत्र होणार आहे. ऑप्शनल कसा निवडावा हे सत्र डबल का होणार आहे तुम्ही म्हणाल एकदा झालंय. डबल का होणार आहे, 2 पर्स्पेक्टिव्ह असले पाहिजे त्याच्यामध्ये. ऑप्शनल हे तुमचं आयुष्य घडवू शकतं किंवा बिघडवू शकतं आणि म्हणून एकच फॅकल्टी सांगतोय असं नाही चालणार. एका फॅकल्टीने त्याचे पर्स्पेक्टिव्ह दिले. सिनियर फॅकल्टी आहेत सचिन इसवणकर सर बरोबर. आता दुसरा फॅकल्टी म्हणजे स्वप्नील मुंगळे, त्याचं पण सेम सत्र होणार आहे. सेम. तुम्ही म्हणाल रिपिटेशन, येस रिपिटेशनच करतोय. का करतोय, पण पर्स्पेक्टिव्ह वेगळे असणार आहेत तुमच्यासाठी. दोन्ही पर्स्पेक्टिव्हने जाणं गरजेचं असणार आहे. राईट. इथपर्यंत आलंय. सो ऑप्शनलची पण बॅच होणार आहे का, येस ऑप्शनलची सुद्धा बॅच होणारच आहे याच्यामध्ये. राईट. तर येस सिलेबस दिला पाहिजे तेव्हाच आपल्याला बाकीचं सगळं बोलता येणार आहे. अगदी बरोबर आहे. आता मी अगदी थोडक्यात समराईज करते इथे. माझं सत्र खरं म्हणजे झालेलं नाही जे काय मला सांगायचं होतं पुढच्या, पण तरी सुद्धा समराईज करते की काय काय गोष्टींवरती भर द्या, काय काय माहिती पाहिजे. हे 3-4 सांगितले तुम्हाला. बुकलिस्ट माहिती पाहिजे, स्वतःचा वीक आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट निवडा. स्वतःचा वीक आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट निवडा. ठीक आहे. आणि सुरुवात स्ट्रॉंगनीच करा जे नव्याने अभ्यास करतायत ते. वीक सब्जेक्टला हात लावू नका. जर डोक्यात काहींच्या असं असतं की वीकनी अरे वीक आहे लवकर करून टाकू मग टेन्शन नाही, तुम्ही जेवढे एकदा घसरले अभ्यासाच्या रस्त्यावर नक्की घसरले.
त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट निर्माण, कारण ही प्रोसेस एन्जॉय करायची आपल्याला, म्हणून आधी सोप्या विषयाने सुरुवात करा. मग रायटिंग प्रॅक्टिस, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की रायटिंग प्रॅक्टिसचं काय म्हणतोय आपण, बॅचच करतोय. रायटिंग प्रॅक्टिसची बॅच कधी करतोय सांगितलं मी तुम्हाला, सप्टेंबर, बरोबर. ऑप्शनलची बॅच सप्टेंबर. हा, आणि बहुता एकाने कुणीतरी की ते दोन्ही बॅच क्लॅश नाही का होणार. ठीक आहे, कुठलीही बॅच तुमची क्लॅश होताना दिसते का? आता एवढ्या बॅचेस आपण चालवतो, कुठलीच बॅच कशाला क्लॅश होत नाही तुमची, राईट. त्याची काळजी आम्ही घेतो, काळजी करू नका. सकाळी 7 पासून अभ्यासाला बसवायची काळजी आम्ही घेऊ तुमची. सकाळी 7 ते 9 ऑप्शनल होईल. हा, ऍक्च्युली मी आता अगदी थोडक्यात येते, पण आन्सर रायटिंगची बॅच काय आहे आणि ती कुणी करावी त्याचा एक एक्सप्लेनेटरी व्हिडिओ 2 ते 4 मिनिटाचा स्वप्नील करेलच, राईट. की कुणी करायला पाहिजे आणि कोणी त्याला या आणि प्रॅक्टिस करा. ज्यांचा बेसिक झालेला आहे अभ्यास, तुझ्याशी तर मी 1 to 1च बोलीन, की म्हणजे मला लक्षातच येईल की तुझा अभ्यास किती झालाय, तू करायची का नाही मी तुला सांगेन. आणि एक एक्सप्लेनेटरी व्हिडिओ आपण काय करूया सगळ्यांसाठी, की कुणी करा हा आणि कुणी करू नका. हे पण पुन्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण डायरेक्टली सांगतो की तुम्ही करू नका, म्हणजे असं नाहीये की नाही सगळेच या आम्ही सगळं करून घेतो, असं बिलकुल आपल्याकडे नाही. जे योग्य आहे तेच आपण सजेस्ट करतो. सो तुम्हाला पण सगळ्यांना कुणी करावी ती बॅच हे पण सांगू. असंही होऊ शकतं की ऑप्शनलच्या बॅचेस तुम्ही आधी करा तुमच्यापैकी काही जण, आणि आन्सर रायटिंगला आता हात नका लावू. आधी ऑप्शनल करा, आधी जीएस करा, आता आन्सर रायटिंगला हात नका लावू, असंही होऊ शकतं. हा, तुमच्यापैकी काही ज्यांनी केलाय आधी 4-5 वर्ष अभ्यास, की त्यांना सांगणार आहे की तुम्ही मात्र काय की ऑप्शनल करा, सायमल्टेनियसली आन्सर रायटिंगची पण करा, किंवा 2-3 वर्ष जे ज्यांचा बेसिक अभ्यास झालाय त्यांना मी हे म्हणणार. सो वेळ कमी हे लक्षात घ्या. पहिल्या वेळेला पहिली जी परीक्षा होणार आहे तेव्हा वेळ कमी आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं एका वेळेला सगळं करावं लागणार आहे. आणि मग सकाळी 7 पासून जर सगळं तुम्ही करत असाल संध्याकाळपर्यंत, आपोआप ते मॉड्यूल प्रमाणे होत जाणार आहे तुमचं. मग घाबरायचं काही मला कारण आहे असं वाटत नाही याच्यामध्ये. जरी इथे असलं पुण्यात तरी सुद्धा हे ऑनलाईन होतच ना प्रियंका, त्याच्यामुळे त्याची काही काळजी करण्याचं कारण नाही. हिस्ट्री आणि पॉलिटी इझी जातो. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे वीक नंतर तर माझा वीक जॉग्रफी आहे, तर तू नको करू समाधान. वीक जॉग्रफी असेल तर, आणि ढगांची निर्मिती झाली तर आणि वाऱ्यांची निर्मिती झाली तर तू चक्कर येऊन पडशील. त्याच्यामुळे सध्या तरी तू पॉलिटी किंवा हिस्ट्रीच कर, जो सोपा आहे तो विषय. बिलकुल ठीक आहे. तर इथपर्यंत हे बुक लिस्ट म्हटलं. मी डिसाईड करायचं ऑप्शनल कधी ठरवून घ्या, कधी डिसाईड करायचं आहे. मॅक्सिमम मी लिमिट सांगते सप्टेंबर एंड, मॅक्सिमम डोक्यावरनं पाणी. तुमचा ऑप्शनल ठरला पाहिजे 15 सप्टेंबरला. पण जर समजा अगदीच समजत नाहीये, काउन्सिलिंग घ्या, पण सगळ्यात कधी असलं पाहिजे 30 सप्टेंबरला ऑप्शन ठरलेला पाहिजे. मग रायटिंग प्रॅक्टिस मी ऑलरेडी बोलले ती करायचीच आहे आपल्या सगळ्या एकूण स्ट्रॅटेजीमध्ये. न्यूजपेपर रिडिंग कंपल्सरी आहे बरं का, न्यूजपेपर रिडिंग. त्याच्यामुळे न्यूजपेपर रिडिंगचं सत्र पण नीट करून घ्या, की त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. तिसरं नोट्स कशा काढायच्या, हाऊ टू मेक नोट्स. तर ह्याचं पण सत्र पुन्हा स्वप्नील सर घेणार आहेत. तर हे सत्र पण कंपल्सरी, कारण नोट्स केल्याशिवाय तुम्हाला ऍक्च्युअल काय लिहायचंय शेवटाकडे तुम्हाला नोट्स लागणारच आहेत. केस स्टडीज तुमच्या पटापट माहितीच पाहिजेत ना कुठल्या लिहायच्यात आपल्याला. रिव्हिजन करण्यासाठी ते माहित पाहिजे. सो नोट्स काढायच्या. सो हाऊ टू मेक नोट्स ह्याचं पण सत्र कंपल्सरी करायचंच आहे. ठीक आहे. आणि मग आता सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे काय, शॉर्ट टर्म, मिडियम टर्म, लॉंग टर्म. लॉंग टर्म म्हणजे काय रे, परीक्षा देऊन पास व्हायचे आपल्याला, राईट. म्हणजे लॉंग टर्म म्हणजे सगळे विषय कॉम्प्रिहेन्सिव्हली डोक्यात आणि असं सगळं पाहिजे. मग शॉर्ट टर्म म्हणजे काय, तर तुम्हाला आत्ता टप्पे ठरवा. उदाहरणार्थ काय म्हणूयात आपण, 21 ऑगस्ट पर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही परीक्षा ही देत असा किंवा नसा, सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही जीएस वर फोकस करायचा. आता एक म्हणजे की आपले स्ट्रॅटेजी सेशन्स सगळे करायचे जे सगळ्यांना अवेलेबल आहेत. दुसरं जीएसचा अभ्यास करायचा आहे. कुठले विषय जीएस मधले करायचे आहेत, 4 विषय मी महत्वाचे सांगते तुम्हाला. इकॉनॉमी, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी. नॉट चौथा जॉग्रफी सांगितला म्हणजे जॉग्रफी शेवट असं नाही. नॉट नेसेसरी, 4ही महत्वाचे आहेत इक्वली. ह्या 4 पैकी कुठलेही 2 विषय मी म्हणेन 21 ऑगस्ट पर्यंत करा. 2 विषय जे तुम्हाला आवडतात, जे तुम्हाला सोपे जातात. ठीक आहे. आणि बॅचच्या विद्यार्थ्यांना तर क्लिअर कट जे तुमचं मॉड्यूल सुरू आहे ते, राईट. हे झालं पहिलं. 9:30ला सेशन आहे. रवीना मी म्हणणार आहे तुम्ही तिकडे जॉईन व्हा. सगळे जे तिकडचे सेशन करणारे जॉईन व्हा. अगदी 1 मिनिटात मी संपवते इथलं. ठीक आहे. हे झालं शॉर्ट टर्म, सॉरी लॉंग टर्म मध्ये काय म्हटलं मी, सगळं. तर शॉर्ट टर्म मध्ये काय, 21 ऑगस्ट ही पहिला टप्पा ठरवा. दुसरा टप्पा काय असावा लागणार आहे, डिसेंबर एंड. डिसेंबर एंड पूर्वी ऑप्शनल मिनिमम झालेला पाहिजे सगळा तुमचा एकदा तरी वाचून, आणि रायटिंग प्रॅक्टिस.
आणि जानेवारीच्या 1 तारखेपासून फुल फोकस तुमचा असावा लागणार आहे प्रिलिम्स. रायटिंग मध्येच आधी येणार. म्हणूनच बघा मी अगदीच एका शब्दात आता बोलले खरं सांगायचं तर. हा मी पुन्हा म्हणते की पुन्हा एक सत्र लागणार आहे आपल्याला. आपण बोलूयात पुन्हा एका सत्रामध्ये. हा ठीक आहे. 21 ऑगस्ट समाधान, हेच तर मी म्हंटल सगळ्यात आधी तू सत्र का केलंस असं मला आता प्रश्न आहे. मी पहिल्यांदा बोलताना म्हटले जे 21 ऑगस्ट देत आहेत त्यांनी ही सत्र करायचीच नाहीये हे मी म्हटलं होतं. 21 ऑगस्ट म्हणजे 21 ऑगस्टच म्हणजे फक्त प्रिलिमचा अभ्यास करा. उद्यापासून समाधान तू सत्र करू नकोस, काही काळजी करू नको. 21 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा ही सगळे सत्र होतील तुमच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे समाधान सारखी जी लोक आहेत त्यांनी आता ह्या सत्रांमध्ये वेळ घालवू नका. पुन्हा एकदा सांगतेय मी दुसरीकडे नाही सांगणार तुम्हाला. पण जर 21 ऑगस्ट देताय तर फुल फोकसनी द्यायचा 21 ऑगस्ट. ओके. 11th स्टँडर्डची एनसीईआरटी बास आहे का, तर बास असं काही नसतं. 11वीची एनसीईआरटी डेफिनेटली वाचा. आणखीन काय ते जिओग्राफीच्या ह्याच्यात मी सांगेन सिलेबस आल्यावर. ओके. आणि सध्या जोड तुम्ही करायला जाऊ नका की युपीएससी आणि एमपीएससीचा पॅटर्न एकत्र करायला तुम्ही जाऊ नका. आणि आता एक शेवटचा प्रश्न मी याच्यामध्ये काय, प्रियंका फी स्ट्रक्चर कसं आहे, तर ऍक्च्युली फ्रँकली स्पीकिंग मला नाही माहिती फी स्ट्रक्चर कसं आहे. हे सगळं आपली एन्क्वायरी टीम हँडल करते. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आणि ते सांगतील डिटेल तुम्हाला. ठीक आहे. फोन करा आपल्या फोनवर. अच्छा मग ठीक आहे, मग काही इश्यू नाही. मग परफेक्ट, तू केलंयस ते चांगलं केलंयस, आता अटेंड केलंयस ते. ठीक आहे. सो आता पुरतं थांबतोय. पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. डाऊट सॉल्व्हिंग घेऊन मी तुमच्याशी भेटेन. ठीक आहे. तुमच्या सत्राला जा पुढच्या. आता 9:30 ला आपलं जे सत्र होतंय जे 21 ऑगस्ट देतात त्यांच्यासाठी आज हिस्ट्री केतन सर घेत आहेत. प्रश्न सोडवायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे 9:30 ला. ठीक आहे. चला थांबूयात मग आज पुरतं. येस. तुम्हाला कसं जास्त हेक्टिक तुम्हाला त्रास द्यायचा आहे याची काळजी आम्ही घेणार आहोत आता इथून पुढच्या काळात. जेवण सुद्धा झालेलं नसणार आहे काही बॅचच्या विद्यार्थ्यांचं. 6 ते 8 सत्र, 8:30 ते आता 9:30 पावणे 10 आहे. 9:30 ते 10:30 पुढचं सत्र. तुम्हाला किती त्रास देतोय आम्ही, पण हा त्रास देणार आहोत आम्ही तुम्हाला. ठीक आहे. येस.